नमस्कार. नाट्यगीते रंगतर्फे आजपासून नव्याने सुरू होणाऱ्या संगीत नाटक अभिवाचन आणि मुक्त संवाद या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांचे मी प्राजक्ता जोशी हार्दिक स्वागत करते. आज या उपक्रमात विद्याधर गोखले लिखित संगीत सुवर्ण तुला या नाटकाचं अभिवाचन होणार आहे. मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते की याच नाटकाच्या 2009-2010 मध्ये नाट्य संगीत पदविका प्राप्त कलाकारांनी सादर केलेल्या नाट्य प्रयोगामध्ये मला रुक्मिणीची भूमिका साकार करता आली होती. त्याच वर्षी नाटकाला महाराष्ट्र राज्य संगीत नाटक स्पर्धेत प्रथम पारितोषिकही मिळालं होतं. जेव्हा या नाटकाच्या तालमी सुरू होत्या, आम्हाला नाटकाच्या सादरीकरणातल्या अनेक बारीक बारीक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तेव्हाच आम्ही सर्व कलाकारांनी प्रतिष्ठानकडे एक इच्छा व्यक्त केली की आमच्याप्रमाणेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्वांनाच एखाद्या संपूर्ण नाटकाचा अनुभव मिळेल असा काही उपक्रम सुरू करावा. आज नाट्यसंगीत पदविका वर्गाला 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यावेळी व्यक्त केलेली इच्छा आज सफल होते याचा मला खरंच खूप मनापासून आनंद होतोय. चला तर मग आज ऐकूया विद्याधर गोखले लिखित संगीत सुवर्ण तुला नाटकाचं अभिवाचन दादरकर सर आणि दादरकर बाई यांच्याकडून. लक्ष्मी मधमयी भूषण देवी देव प्रसीद यद् पापं प्रतिजहि जगन्नाथ नम्रस्य तन्मे भद्रं भद्रं वितर भगवन् भूयसे मंगलाय. अगोबाई, ते पहा अरुण बिंब उदयाचलावर आलं. सखे चंपावती सोन्याच्या द्वारकेवर कुंकुम केशराचा आणि सुवर्णाचा वर्षाव करणारा हा अरुणोदय किती सुंदर आहे नाही. खरंच बाईसे, तुम्हाला महाराजांनी जसा स्यमंतकमणी दिला ना, तसाच हा सुवर्णमणी देवानं पूर्व दिशेला दिला असं वाटतं. अगं, जादूवीरांनी आपल्या बाणांनी जसा असुरांचा संहार केला, तसाच किरणांच्या बाणांनी अंधाराचा संहार करीत सूर्यदेव उदयाचलाच्या सिंहासनावर आले. Rajraya
नारायण नारायण. अगो बाई, नारद मुनी येत आहेत. मुनिवर्य, वंदन करते. आयुष्यमती भव, सुखी भव. मुनिवर्य, आपण आल्यानं हे मंदिर कसं धन्य झालं. आज रथ सप्तमीच्या मंगल मुहूर्तावर मुनिराजांनी कसं काय येणं केलं. अगदी सहज. तर नारद म्हणला की तो काही विशिष्ट हेतू मनात ठेवूनच येणार असं वाटलं की काय तुला. अगं, गर्ग मुनींच्या आश्रमाकडे निघालो होतो तेव्हा सहज म्हणून इथं डोकावलं झालं. हो, म्हणलं कृष्णाची तरी भेट होईल. स्वारी आहे ना घरी. नाही हो, काल मोठ्या घरी वस्तीला होते ते. मोठ्या घरी? अहो, या भव्य राजवाड्याहून मोठं घर ते कोणतं असू शकेल. अहो, मोठं घर म्हणजे रुक्मिणीबाईंचं घर. बर, काल तिकडेच होते ते. असं असं. मग ठीक आहे, आम्ही निघतो. नाही, सहज भेटीला आलो होतो म्हणून सांग कृष्णाला. नारायण नारायण. हे काय मुनिवर्य, थांबावं थोडा वेळ. आसनस्थ होऊन आम्हाला उपकृत करावं. सत्यभामे, तुझी ही आतिथ्यशीलता पाहून मोठा आनंद झाला. हा, आता तुझा आग्रह आहे तर बसूया थोडा वेळ. खर तर इथं बसल्यावर उठावसच वाटणार नाही, इतकं रम्य आहे हे उद्यान मंदिर. हो, अगं तुझ्या आधीच या मंदिराभोवतीच्या फुलबागेनं आमचं असं काही स्वागत केलं की विचार नकोस. काय ग, तिला ही विद्या तू शिकवलेली दिसते. मुनिवर्य, ते श्रेय मला नका देऊ. हे सारं तिकडचं कर्तृत्व. तिकडचं म्हणजे रुक्मिणी देवीकडचं की काय? म्हणजे तिथेच का माळी या बागेची जोपासना करतात? नव्हे हो, मग तिकडचं म्हणजे नाथांचं. असं नाथांचं? कृष्णाने इतकं काय लक्ष घातलं या बागेच्या जोपासनेत? नाही, आश्चर्यच आहे. मुनिवर्य, त्यात आश्चर्य ते कसलं. आवडत्या रसिक राणीचं फुलांचं बेड महाराजांना चांगलंच ठाऊक आहे. अहो, म्हणून तर देशोदेशीची सुंदर फुलझाडं त्यांनीच आणून दिली. शिवाय कोणतं रोप कुठे लावायचं, त्याची काळजी कशी घ्यायची हे देखील त्यांनीच सांगितलं. उत्तम उत्तम. म्हणजे हा वनमाळी उत्तम माळी आहे. तर सत्यभान, या बागेप्रमाणे तुझी कळी खुलवण्याचं चातुर्य त्याच्या अंगी दिसतं. हा, म्हणजे एकंदरीत रुक्मिणी इतकं तुझ्यावरही त्याचं प्रेम जडलेलं पाहून मनाला अगदी संतोष आला. नारायण नारायण. रुक्मिणी देवी इतकंच का, अहो त्यांच्याहूनही यांच्यावरच अधिक प्रेम आहे महाराजांचं. मुनिवर्य, शेजारची ती रुक्मिणी देवींची फुलबाग पहा आणि आता सत्यभामा देवीची ही फुलबाग पहा, म्हणजे देखील सहज लक्षात येईल. बघू बघू. अहो मुनिवर्य, रुक्मिणी देवींना वडिलकीचा म्हणजे पट्टण आणि पदाचाच काय तो मान, पण आमच्या बाईसाहेबांना मात्र खऱ्या पुऱ्या प्रेमाचं दान. अहो, यांचा अमुक एक हट्ट त्यांनी मानला नाही असं कधीच झालं नाही. अगो बाई, हट्टावरून बरी आठवण झाली. ती कशाची? अहो, पारिजातकाची. अरे हो, खरंच की. देवेंद्राच्या सैन्याशी युद्ध करून मोठा पराक्रम गाजवून यदुना तुझ्यासाठी घेऊन आले तो पारिजातक. त्याची कीर्ती भरपूर ऐकली आहे. पण आहे कुठे तो? मुनिराज, अहो या गवाक्षातून स्पष्ट दिसणारा हाच तो गगनचुंबी पारिजातक. पहा पहा, फुलांनी कसा बहरलाय पहा.
अतिशय सुंदर आहे वृक्षराज. कृष्णाच्या अतुल पराक्रमाचं प्रतीकच आहे ते. आणि बाईसाहेबांवरच्या नितांत प्रेमाचंही प्रतीक आहे. हा असेल 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 असं का म्हणता मुनिराज? तुमची खात्री नाही पटत? हा पारिजात तुम्हाला त्यांच्या प्रेमाचं प्रतीक नाही वाटत? नाही, प्रेमाचं प्रतीक आहे ना. प्रेमाचं तर प्रतीक आहे, पण ते तुझ्यावरच्या नव्हे, रुक्मिणीवरच्या प्रेमाचं. म्हणजे माझ्या दारी उभा असलेला हा पारिजात रुक्मिणीबाईंवरच्या प्रेमाचं प्रतीक कसं असू शकेल? तुमच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल मुनिवर्य. छे 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 छे, अर्थ स्पष्ट करून सांगणं म्हणजे कळ लावण्याचा आक्षेप पत्करणं. आधीच कळ लावणारे म्हणून आमच्याविषयी बोबाटा पार. अहो, पण मी नाही असा आरोप करायची. तुमच्या मनात काय आलं ते अगदी खरं खरं आणि सरळ सरळ सांगा बघू. अगं, मी नेहमीच खरं खरं आणि सरळ सरळ बोलत असतो, पण लोकांना ते वाकडं दिसतं म्हणून म्हणतो. बोलता आग्रह धरू नको, मला आपला जाऊ दे. मी जाऊ देणार नाही. हा पारिजात रुक्मिणी देवींवरच्या प्रेमाचं प्रतीक कसं ते सांगा बघू आधी. नारायण नारायण, आग्रहाची सीमा झाली. सत्यभामे, अगं कृष्णानं पारिजातक तुझ्या दारी लावला हे तर खरं, तथापि तो रुक्मिणीला त्याचं नेहमी दर्शन होईल अशा बेतानं अगदी दोन्ही बागांच्या सीमारेषेवर. अहो, मग त्यात विशेष ते काय सांगितलं? अहो, रुक्मिणीबाईंना खिजवायला हा वृक्ष यदुनाथांनी मुद्दामच इथे लावला. अगदी स्वतःच्या देखरेखीखाली, त्यांच्या डोळ्यात आणि मनात खोपावा म्हणून. समजलं समजलं. सत्यभामे, तुझ्या भोळेपणाच्या कथा आजवर पुष्कळ ऐकल्या होत्या, पण आज आता प्रत्यक्ष पाहतोय. ठीक आहे, आजानपणात जर आनंद असेल ना तर शहाणपणाचा विष कालवा कशाला त्यात. अहो, पण माझा आजारपणा आणि भोळसटपणा कोणता ते तर दाखवून द्याल की नाही? अगं, असं पहा, सवतीला फुलं हसरी गोड. सवतीला फुलं हसरी गोड आणि तुझ्या कपाळी हे झाडाचं खोड. आता पहा पहा, अगं अगं, पहिल्या वहिल्या बहराची फुलं सुद्धा कुठं पडली आहेत ती. अगं बाई, खरंच की आम्ही वृक्षाला पाणी घालायचं आणि फुलांवर मात्र पाणी सोडायचं. तर तुझं हे बोलणं मला बरोबर वाटू लागलंय. कारण पहा ना, अगं फुलच काय, पण सकाळची सावली देखील त्या अंगणात पडली आहे. धन्य धन्य त्या यदुवीराची. उगाच नाही इतक्या राहण्यांचा संसार चालवेत. एक असलं मेलं संसार चालवणं, एकीची मान कापून दुसरीचा सन्मान करायचा, या मानभावीपणाला काय संसार चालवणं म्हणतात? खरोखर हे इतके कपटे असतील असं वाटलं नव्हतं. नारायण नारायण, शांत हो सत्यभामे. अगं, कृष्णासारख्या पुरुषोत्तमावर कोणताही आरोप करताना आपण 100दा विचार केला पाहिजे. म्हणून म्हणतो, माझं सहज बोलणं मनावर घेऊन पतिदेवाला कपटी म्हणणं बरं नाही. बरं नाही, पण बरंच खरंय. बायका बायकांमध्ये भांडणं लावून द्यायची हा तर त्यांचा नित्याचाच खेळ आहे. नारायण नारायण, कुठून माझी काकदृष्टी त्या रुक्मिणीच्या बागेकडे वळली? मुनिवर्य, तुम्ही का स्वतःला बोल लावून घेता? आता जे तुम्हाला दिसलं, जे तुमच्या मनात आलं ते तुम्ही बोलून दाखवलं, पण यांनी मात्र कपटीपणाचा कळस केला. छे 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 छे, संशयखोर सवती मत्सराचा आता मात्र अगदी कळस झाला. आता हा संशयाचा जाळ अधिकच भडकला तर त्याचा आळ मात्र माझ्यावर यायचा. तेव्हा मी इथं अधिक वेळ थांबणं बरं नाही. नारायण नारायण. थांबा मुनिवर्य, माझ्या व्याकुळ मनाला धीर द्यायला तरी थांबा. ठीक आहे, थांबतो थोडा वेळ, पण एकाच अटीवर, अविचारानं संशयाच्या आहारी जायचं नाही. ठीक आहे, मी आत्ताच त्यांना इथं बोलावून आणते आणि शंका निरसन करून घेते. मग तर झालं. चंपावती, थोरल्या घरी जा आणि त्यांना निरोप सांग की मुनिवर्य नारद तुमची केव्हाची वाट पाहताय. अखेर निरोप पाठवायची पाळी आली. हो ना. अहो, सूर्योदय होऊन 2 घटका अवधी लोटला तरी यांचा काही पत्ता नाही. काल सारा दिवस तिकडेच होते ते, तरी अजून त्यांचा पाय निघत नाही तिथून. चालायचंच, रात्री जागरण बिगरण झालं असेल. खरंच बोलला तो एका परीनं.
रात्रभर गुजगोष्टी झाल्या असतील, माझी निंदा झाली असती आणि मग पहाटे पहाटे डोळा लागला असेल. माझ्या मंदिरात असताना मात्र अगदी भल्या पहाटे जाग येते त्यांना. ते काही नवल नाही. सुप्रभाती उठण्याची सवय आहे गोपाळाला लहानपणापासूनच. तशा त्यांच्या सर्वच सवयी लहानपणापासूनच्याच आहेत हो. विशेषतः पक्षपाताची, राजकारण खेळण्याची सवय. पहा सत्यभामे, विचारशक्तीवर विकारांचा पगडा बसत चालला. अरे कुठून हा पारिजातकाचा विषय निघाला असं झालंय मला. आता ते राजश्री इथं येणार, तुम्हा नवरा बायकोंचं भांडण या अवधूता पुढे चढणार. त्यापेक्षा आपला मी निघतोच कसा. नको नको नको, तुम्ही जाऊ नका मुनिराज. तुमच्या समोर मी त्यांच्याशी भांडणार नाही, मग तर झालं. पण केव्हा तरी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावणारच. ते काय तुमचं तुम्ही पहा. तुम्हा नवरा बायकोच्या भांडणात या ब्रह्मचार्याला अडकू नका म्हणजे. बाईसाहेब, थोरल्या बाईसाहेब येत आहेत. कोण? रुक्मिणी? मुनिवर्य नमस्कार करते. चिरंजीविनी भव, वीरपुत्रवती भव. रुक्मिणी, सर्व काही कुशल आहे ना? होय मुनिराज, आपल्या आशीर्वादानं सर्व काही उत्तम चाललंय. उत्तम. पण तुम्हा दोघींचे ते आहेत कुठं? रुक्मिणी, अगं त्यांची प्रकृती ठीक आहे ना? हो, 2 दिवसापूर्वी माझ्याकडून गेले तेव्हा तरी उत्तम होती. बरे, म्हणजे 2 दिवसात त्याची आणि तुझी गाठभेटी नाही की काय? नारायण नारायण. नाही हो, अहो तेच तर सांगायला इथं आले. काल दिवस रात्र वाट पाहून थकले आणि आत्ता चंपावतीकडून कळलं की ते इकडेही आले नाही. मग बाई काळजात धस्स झालं. म्हटलं स्वतःच सत्यभामेला विचारावं आणि शोधाशोध करावी. म्हणजे काल दिवसभर नाथाने बाईसाहेबांना विराट ढकललं तर मला आपलं वाटलं होतं की लाडक्या पट्टराणीकडेच असणार स्वारी. स्वारीचं मन संसारातून उडालेलंच दिसतंय, दुसरं काय? तसंच काही नाही हो. माझ्याकडचं त्यांचं येणं कधी 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 चुकलं नाही. आणि बरं का मुनिवर्य, माझ्याकडे येणं चुकण्याची ही पहिलीच वेळ. अहो बाहेरचे सर्व व्याप सांभाळून आमच्या संसारातही बारीक लक्ष असतं त्यांचं. अहो प्रत्येकीची हौस ते पुरवतात. आता हा पारिजातकच पाहना, सत्यभामाबाईंसाठी इंद्राशी जमवून आणलाय त्यांनी तो. अगं हे आता पारिजातकाची कथा इतकी जग प्रसिद्धच आहे, आता मला कशाला सांगायला पाहिजे? हो, पण माझ्या दारी हा झाडाचा सांगाडा आणि यांच्या अंगात फुलांचा सडा ही मुलखा वेगळी बातमी मात्र जगप्रसिद्ध नाही. हे बरोबरच आहे. नाही, खरं म्हणजे संसारात बारीक लक्ष असणाऱ्याकडून अशी विषम वाटणी होऊ नये. होय की नाही रुक्मिणी? का ग तू एकाएकी विचार बघणं झालीस? सत्यभामेचं बोलणं तुला पटलेलं दिसत नाही. अहो या वाटणीबद्दल त्या कशाला बोलतील? कारण मौनम सर्वार्थ साधनम. सत्यभामे, थांबव आता तुझे टोमणे, पुरे झाले. कारण ते पहा, तुमचे पतिराजच इकडे येत आहे. वा 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 वा, मोठी आनंदात दिसते स्वारी. बाकी इतक्या प्रेमळ, इतक्या समंजस, आपसात कधी न भांडणाऱ्या, रुसून फुगून न बसणाऱ्या रूप सुंदर बायका मिळाल्यानंतर पुरुषानं सदैव आनंदात न राहायला काय झालं? कृष्णा, मोठा भाग्यवान पुरुष आहेस रे तू बाबा. होय मुनिराज, ओ अशा बायका मिळाल्या हे माझं भाग्य तर खरंच. पण आज सुप्रभाती आपलं दर्शन घडतंय हे माझं महत् भाग्य. मुनिराज, देवेंद्राचं कुशल आहे ना? देवलोक सुखात आहे ना? हो यदुनाथा, तू नरकासुराचं निर्दालन केल्यापासून देवांना कसलीच काळजी कसं काय चाललंय तुझं? नाही म्हणजे हा जुना हा नवा संसार ठीक चाललाय ना? मुनिराज, हो आपली कृपा असल्यावर दोन्ही संसार सुखात का नाही चालणार? हा अर्थात त्यासाठी कष्टही दुप्पट पडतात. रात्रंदिवस या दोघींची आळीपाळीनं सेवा करावी लागते. पण प्रियजनांची सेवा करताना होणारे कष्ट हे कष्टच वाटत नाहीत मुळे.
म्हणून तर माझा हा बहुपत्नीक संसार इतका छान चाललाय. मुनिराज, अहो मी तर सर्व प्रिय वाऱ्यासारखा आहे. संसाराच्या उद्यानात मी सर्वांना सारखं सुख देतो. सुख संचारक पवन असे मी, सुख संचारक पवन असे मी, समता सांभाळी सांभाळी, समता सांभाळी सांभाळी, सुख संचारक पवन असे मी, सुख संचारक पवन असे मी, सुख संचारक पवन असे मी. वा 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 वा, खरोखर धन्य आहे तुझी. कसं काय तुला हे जुळतं, त्याचं मोठं नवल वाटतं. एका बायकोशी संस्कार करता करता टेकी झालेले, थकलेले भागलेले महाभाग मी अनेक पाहिले. पण म्हणूनच या अष्टनायिकांशी, विशेषतः 2 मानिनींशी तू कसा काय सुखाचा संसार करतोस याचं मोठं आश्चर्य वाटतं बघ. नारद मुने, आपल्यासारख्या ब्रह्मचार्याला एक लग्न देखील आश्चर्याची गोष्ट वाटणार, मग अनेक लग्न लावून सुखी संसार करणं हे महान आश्चर्य वाटल्यास मुळीच आश्चर्य. नारायण नारायण. वा कृष्णा, तुझं हे संसार राज्य उत्तम चाललेलं पाहून माझे नेत्र अगदी तृप्त झाले. असो, बराच अवधी झाला, तेव्हा या ब्रह्मचार्यानं तुमचा अधिक वेळ घेणं बरं नाही. येतो मी. रथ सप्तमीच्या या मंगल दिवशी तुमच्या प्रेमाचं गोड दूध काठोकाठ ओसंडून जाऊ दे, अगदी पुतात जाऊ दे. नारायण नारायण नारायण. हे खोडसाळ प्रश्न विचारणारे मुनिवर्य नारद इथून गेले एका परीनं बरं, पण दुसऱ्या परीनं हे मुळीच बरं झालं नाही. कारण आता नारदांच्या खवचट प्रश्नांहून तिखट वाघबाणांचा भडीमार या मत्सरी नारी माझ्यावर करणार. नारद होते तोपर्यंत तोंडाच्या भात्यात दडवून ठेपलेले शब्दांचे बाण आता सुसण करत माझ्यावर कोसळत. आता या पुरुषोत्तमाचं चातुर्य पणास लागणार. ठीक आहे, ती ही एक मौज आहे. रुक्मिणी, अगं तू इथं भेटशील अशी कल्पना नव्हती. पट्टर आणि साहेबाबा गरिबांकडे कशाला येतील गप्पा गोष्टी ना, त्या काय फक्त विचारांच्या. आम्ही काय अल्लड, त्या तोला मुलाच्या आणि आम्ही 3 मुलाच्या. अगं रुक्मिणी, तू इथं कशासाठी आली होतीस? अहो नारद मुनींना भेटायला, आणि खरं म्हणजे तुम्हालाच भेटायला. बरं खरं की काय रुक्मिणी? अगं तू बोलत का नाहीस? मी कशाला बोलू? तुमच्या प्रेमाचा वसंत ऋतू फुललाय, पारिजात बहरलाय, आणि विचारलं नाही तरी कोकिलाबाई पंचमात उत्तर देत आहेत. मग मी कशाला बोलू? अगो बाई, काहीतरी उपमा. म्हटलं बाईसाहेब, आम्ही तुमच्या इतक्या गोऱ्या पान नसलो तरी कोकिळेसारख्या काळ्याही नाही हो, आणि कोकिळा असलीच तरी दुसऱ्यांच्या वस्तूवर झडप घालणाऱ्या घारी उपारवरी. हे पहा, तुम्हा सवतींची ही भांडणं बरी नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर तसंच राहिलं. रुक्मिणी, अगं तू इथं कशी? काल दिवसभर स्वारी आमच्या वाड्यात नव्हती, सकाळी या वाड्यातही नव्हती. तेव्हा काळजी वाटली. वाटलं लाडक्या राणीला तरी ठाव ठिकाण माहिती असेल म्हणून मी इथं आले. असं म्हणजे काल तुझ्या मंदिराकडे येण्याचा दिवस चुकला म्हणून तू रुष्ट आहेस. तर राणी सरकार, दासाला क्षमा कसावी. अहो काल अशीच काही अचानक राजकारणाची कामं ही नेहमीचीच लोडकडी थाप आहे. दुसरी एखादी शोधून काढा. बरं कामच असलं तर सांगून तरी जायचं. लाडक्या राणी साहेबांसारखं अडवलं नसतं मी. कुणाला हो लाडकी लाडकी म्हणतात मगापासून, आणि हे कामाला निघाले तर हट्ट धरून अडवतो तरी कोण? दुसरं कोण? पारिजातकाचा हट्ट धरून नाथांना देवेंद्राशी संघर्ष करण्याचे कष्ट ज्यांनी दिले त्या बाईसाहेब.
सरळच माझं नाव घ्या ना, असं उलटा डास कशाला. म्हटलं आम्ही नाथांना श्रम दिले असलेच तर ते लग्नानंतर, पण लग्नापूर्वीच त्यांना प्रेमपत्रिका वाटून युद्धाच्या खाईत लोटणाऱ्या प्रत्यक्ष भावाशी लढायला लावणाऱ्या तर आम्ही नव्हे ना. अगं सत्यभामे, कशाला या जुन्या गोष्टी शोधून काढतेस? रुक्मिणीचा वडिलकीचा काही मान राखशील की नाही? सरळच विचारली. येता जाता यांचा वडिलकीचा मान आणि आमचा अपमान असं का? नकट व्हावं पण धाकट होऊ नये म्हणतात ना, ते अगदी खरं ग बाई. हे मात्र अगदी खरं. धाकट होऊ नये म्हणतात हे खरं. आमच्या थोरल्या बंधूंना आहे का असा काही त्रास? छे छे, धाकटेपणातच सुख आहे बरं. सत्यभामाबाई, अहो तुम्ही धाकट्या म्हणून तुमचं कौतुक झालं आणि पारिजातकाचं झाड दारी आलं. वा, काय पण कौतुक. म्हटलं बाईसाहेब, पारिजातकाला माझ्या घरी, पण फुलं पडतात टपटप शेजारी. आता फुलं माझ्या अंगणात पडतात हाही माझा दोष वाटत. अहो दैव देत आणि कर्म नेत. मी हो तुम्हाला कुठे दोष देते? कर्म नेत हे तर खरंच, पण ते यांचं कपट कर्म बरं. अरे देवा, वादळाची दिशा बदलली वाटतं. भार्यावंत कृष्णा, धैर्यवंत हो. राजा, आजचा दिवस सौतींचा आहे. काय हो, आतापर्यंत आमच्या वादाची मौज पाहिली, आता गप्प का? कमवून व्रत धरले काय की? एकांतातच विचारणार होते, पण विषय निघाला म्हणून इथंच विचारते. माझ्या दारी पारिजातक लावून फुलं मात्र यांच्या अंगणात पडण्याची कपट योजना का आखली? मला अपमानाचे काटे आणि यांना मात्र बहुमानाची फुलं, हा भेदभाव का? आता आलं लक्षात तुझ्या नागाचं खरं खरं. अगं, पण तुला मुळी फुलांची आवश्यकताच नाही. काय? मला फुलांची आवश्यकता नाही? ठीकच आहे म्हणा, मी काही तुमची प्रेम लग्नाची बायको नव्हे. मला फुलांचीच काय, कशाची आवश्यकता नाही. अगं तसं नव्हे. माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच की त्या दिव्य फुलांहूनही तू सुंदर आहेस, कोमल आहेस. फुलांना तुझी गरज आहे, तुला फुलांची गरज नाही. कारण लालहून सुंदर, फुलांहून कोमल, म्हणून त्यांना फुलांची गरज नाही म्हणे. मग मला फुलं दिली ते का? मी इतकी नाजूक नाही म्हणून? अगं असं काय करतेस रुक्मिणी? हिला मी नाजूक म्हटलं म्हणून तुला फुलांहून कठोर म्हटल्यागत होतं का? अगं तूही नाजूक आहेस, कोमल आहेस, इतकी की नुसती माझ्या स्वप्नात येऊन गेलीस ना तर तेवढ्या फेरफटक्यानं देखील तुझे नाजूक पाय दुखायला लागतील. चला
तुमच्या ओठात मधाचा अक्षय झालाय, संपायचाच नाही कधी, आणि आपली फसगतही संपायची नाही कधी. म्हटलं साखर फार झाली देखील म्हणजे वीट येतो, वीटच काय शिस्तारी येते. मी म्हणते हे साखर फुटाणे फार झाले, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. खचित या कलहपोटू नारद मुनीने या मालिनींच्या मनात एवढा मत्सराने पेटवलेला दिसतो, इतका की स्तुतीचा पाऊस पाडला तरी तो विझत नाही. नारद मुने, एक दिवस तुमच्या हातूनच यांना निरपेक्ष भक्तीचा धडा शिकवेल. म्हटलं माझ्या प्रश्नाला अजून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. काल दिवसभर स्वारी कुठे होती? खरं सांगू? म्हणजे मगाशी सांगितलेलं खोटंच ना? आता खरं सांगा बघू. हे बघ, काही महत्वाची पाहुणे मंडळी आली आहेत, त्यांच्या व्यवस्थेत गुंतलो होतो मी राग मानू नका, पण आणखी 5-6 दिवस त्यांच्या सेवेत राहणार आहे मी. हा निघालो त्या पाहुण्यांच्या सेवेला. रेवतक पर्वताजवळच्या राजमंदिरात उतरवलंय त्यांना. ऐकावं ते नवलच. आजवर देशोदेशीचे राजे महाराजे बलराम भाऊजींकडे उतरण्याची प्रथा ती एकाएकी बंद का झाली? पण पाहुणे मंडळी माझी स्वतःची आहे, बलराम दादाची नाही. हो, पण मग त्यांची या घरी किंवा मोठ्या घरी नसती का सोय झाली? पाहुणे मंडळी पुरुष नाही, बाई माणूस आहे. काय? कोणी बाई माणूस तुमची पाहुणी आहे? मग तिला तिकडे असं अलग ठेवणं बरं दिसतं का आम्हाला तिची सोय करता आली नाही? तुमची ही भांडणं, हा सौती मत्सर तिच्या डोळ्यांना दिसायला नको. माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी माझी बालमैत्रीण आहे ती. जिची सेवा प्रत्यक्ष आपल्याला करावीशी वाटते, इतकी योग्यता असलेली कोण बरे ही बालमैत्रीण? थांबा हो म्हणे बालमैत्रीण, मला ही थेर मुळीच मान्य नाही. हा लंपटपणा, हा विश्वासघात. हा सत्यभामाबाई, कितीही राग आला तरी पतिदेवांना इतकी दुरुत्तर करू नयेत आर्य स्त्रियांनी. तर आणि आर्य पुरुषांनी मात्र मैत्रिणी बरोबर रेवतक पर्वतावर एकांतवासाची गुढी वारावी वाटतं. हे भलते साडे. सत्यभामाबाई, पुरुषोत्तमाविषयी असा अविश्वास योग्य नाही. हो ते त्यांच्या मनाजोगत, नाहीतरी ऐकणार आहेत का ते आपलं? पुरे हो तुमचा औदार्याचा देखावा. अहो देखावा नाही हा, असंच औदार्य मी पूर्वी दाखवलं, म्हणूनच तुम्ही या घरात आलात. फार उपकार केले तू माझ्यावर, पण आता ही नवीन सोबत घरात आणून काट्यानं काटा काढण्याचा बेत रचू नका. नाथ, तुमची मैत्रीण कोण आहे, कुठली आहे, कशी आहे? फारच देखणी असेल नाही? देखणी तर आहेच, इतकी की तिच्या सौंदर्यावरून द्वारका नगरीतल्या सर्व नारींचं सौंदर्य वळून टाकावं. तिचं सौंदर्य आहेच तसं निर्मळ. 4 दिवस तिच्या सहवासात माझं मनोमंदिर प्रसन्नतेनं भारून जाईल. नाथ, ही भाग्यवंत स्त्री आहे तरी कोण, जिच्या विषयी तुम्हाला प्रेमच नाही तर पवित्रताही वाटते. तिचं नाव तरी सांगाल की नाही? कालिंदीचा कुंज कुंजतो जिची कुंजतो गाथा. कालिंदीचा कुंज कुंजतो जिची कुंजतो गाथा. नाव तिचे राधा, जगती धन्य धन्य राधा. जगती धन्य धन्य राधा. जगती धन्य धन्य राधा.
पर्वताची ही वनराई संध्याकाळच्या तांबूस प्रकाशात किती मनोहर दिसते. या वनश्रीच्या मुखावरचा हा लालिमा पाहून मला तर रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या मुखमंडलाची आठवण होते. कधी कधी रागाचा रक्तिमा त्यांचं सौंदर्य खुलवतो यात शंकाच नाही. रागिनी मुखचंद्रमा, रागिनी मुखचंद्रमा, रागिनी मुखचंद्रमा, उदरी हृदयी कोलेमा, उदरी हृदयी कोलेमा, रागिनी मुखचंद्रमा, रागिनी गुरुपदा कुलतो कथा, गुरुपदा कुलतो कथा, गुरुपदा कुलतो कथा, वदन शशिता लालिमा, वदन शशिता लालिमा, रूप बगुनी लजिता, रूप बगुनी लजिता, मोती पुरवा रागिनी, रागिनी मुखचंद्रमा, रागिनी मुखचंद्रमा. पण रागाचा आणि मत्सरग्रस्त कोपाचा अतिरेक ही चांगला नाही हे माझ्या राण्यांना, विशेषतः सत्यभामेला केव्हा कळणार. सत्यभामेचं ते रागावणं, तो गर्विष्ठपणा, अतिरेकी होण्याचं मूळ कारण म्हणजे तिला पडलेला निस्वार्थ भक्तीचा विसर हेच आहे. आणि त्या कलहपटू नारद मुनींची भर नारायण नारायण. वा, नारद मुनींची आठवण काढायचा अवकाश स्वारी उपस्थित, हा मोठा शुभ शकूनच दिसतो. नाटके कृष्णा, गोवर्धन पर्वताचा भार डोक्यावर कोसळल्यासारखा चेहरा चिंताक्रांत करून कारुण्याच्या जाळ्यात या धूत नारद मुनींना अडकवून टाक पाहू. कृष्णा, हे रे काय? अरे सदैव हसरा दिसणार तुझं हे मुखमंडल आज असं सचिंत का रे बाबा? काय माझ्या सहानुभूतीचं नाटक करतायत पा? ठीक आहे, मी ही नाटकी आहे म्हटलं. कृष्णा, नाही, एकूण नारायणाचा नामघोष ऐकतात चिंता दूर होतात, काही खरं नाही तर का नारायणाचं आणखीन एखादं भजन म्हणून म्हणजे तुला बरं वाटेल? मुनिराज, हो एकच काय, हवी तितकी भजनं खुशाल म्हणा, पण माझी चिंता दूर होईल असं काही वाटत नाही हो. नारायण नारायण. अरे काय हे बोलणं? तुला ग्रासणारी चिंता नामक वस्तू आहे तरी कोणती? अरे साऱ्या जगाची चिंता वाढणारा चिंतामणी तू. चिंतामणी तर खराच, मनभर चिंता ज्याच्या डोक्यावर असा म्हणी म्हणजे चिंतामणी. अरे 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 काय ऐकतोय मी कृष्णा? अरे कोणत्या चिंतांनी तुला इतकं घेरलंय? म्हणजे हो, काही चिंता, काही व्यथा अशा असतात की त्या गुपचूप सोसायला लागतात, सांगता येत नाही. कृष्णा, सरळ सांग ना, तुझ्या मनात जे काही चाललंय ना त्याचा थांब बघता मला लागू द्यायचं नाही. म्हणून मला तर वाटतं तुझ्या चिंतेचं कारण सांसारिक चिंता असणं शक्यच नाही. उलट
दुसऱ्याला चिंतेचा घोर लावणारा एखादं नवीन कपट नाटक रचण्याचा बेत चाललेला दिसतोय. हे मात्र या मुनी महाराजांनी अगदी बरोबर ओळखलं. अहो मंदिरात नाही, कपट नाटक रचण्याचं नव्हे हो, तर माझ्या विरुद्ध रचल्या गेलेल्या कपट नाटकाला कसं तोंड द्यावं याचा विचार करतोय मी. कपट नाटक तुझ्या विरुद्ध कोणत्या अधमानं रचलं? बोल. अधमानं नव्हे, एका महापुरुषानं रचलंय ते. कृष्णा, तुझ्याशी कपटानं वागणाऱ्याला मी तरी महापुरुष म्हणणार नाही, मग तो कोणी असो. जर तो तुझ्या सुखात माती कालवत असेल त्याला शापून भस्म. नारद मुनी, उगाच आत्महत्येचं पातक करू नका. म्हणजे यदुनाथा, अरे तुझ्याशी कपटाना वागणारा तो मीच असं का तुला म्हणायचंय? अरे मी असं काय कपट केलं रे बाबा? काय केलं? आपणच सत्यभामेच्या मत्सराग्नीत तेल ओतून तिच्यात आणि रुक्मिणीत कलह पेटवला. आता त्या अरुष्ट सुंदरींच्या रागाचे चटके मला बसतायत. निराज, तुम्ही लावलेली कळ मी विसरणार नाही. मी कळ लावली? नारायण नारायण. रे, मला जे दिसलं ते मी बोललो आणि सांगितलं देखील. हे बघ सत्यभामे, कृष्णाशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याशिवाय भलत्या शंका कुशंका मनात आणू नकोस. बस इतकंच. आणि इतक्या सरळपणानं? केशवा, हा तुझा प्रश्न मात्र सरळ आहे. हा बरं, ते जाऊ दे. मला सांग, अद्यापी ते पारिजातकाचं भांडण मिटलं की नाही? शे हो, आता तर ते रंग भरायला सुरुवात झाली. मुनिवर्य, या बायकी कटकटीने जीव अगदी रंजी झालाय. काय सांगू, कुठून ही संसाराची वाट धरली असं झालंय मला. खरं सांगतो, त्या भांडखोर वनिताहून इथल्या वनलतांची संगती मला फार भारी वाटू लागली. वनलता? समजलो. तुझ्यासारख्या रंगेल श्रीरंगांना शहरी उद्यान लतांचा कंटाळा आला म्हणजे अव्याज सौंदर्याने बहरलेल्या वनलताच हव्याशा वाटणार. तसं नव्हे हो मुनिवर, तसं नव्हे. हो, कसं सांगायचं तुम्हाला? हो, योगायोगानं माझी बालमैत्रीण राधा माझ्याकडे पाहुणचाराला आली. तुम्हाला ठाऊकच आहे, रतीहून सुंदर असली तरी भागीरथीहून निर्मळ आहे. पण तिच्या सहवासातही माझं मन शांत झालेलं नाही. उलट मनात येतंय कुठे ही जोगीण राधा आणि कुठं त्या रागिणी कांता. शिव 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 शिव, त्यांची आठवणी नको शोध. या वनितांच्या सहवासात राहण्यापेक्षा संन्यासी होऊन वनात राहण्याचा माझा विचार आहे. वा कृष्णा, हा विचारही फार विचारपूर्वक केलेला दिसतोस. अरे, धर्मपत्नीच्या अनुमतीशिवाय पुत्र संतान होण्यापूर्वी संन्यास घेता येत नाही हे धर्मशास्त्र काय तुला ठाऊक नाही? हो, तुम्ही म्हणता तशी धर्मशास्त्राची अडचण आहे तरी मुनिराज. आता या दुःखातून, या संकटातून मला वाचवावं, पाया पडतो मी तुमच्या, पण या संकटातून मला सोडवावं. ठीक आहे कृष्णा, नाही आता तू मला मोठेपणात दिलाच आहेस तर तुला एक उपाय सांगतो. हे बघ, मी असाच्या असा सत्यभामेच्या मंदिराकडे जातो आणि कसंही करून तुझं विधीपूर्वक दान माझ्या हातावर सोडायला सांगतो. पण मुनिवर्य, ही फसवा फसवीत असेल, ती शठनीती ठरेल. वा कृष्णा, नाही जसं काही शठनीती फसवा फसवी आपल्याला ठाऊकच नाही. किंवा उगीच भरती चालती शंका काढू नको. हे बघ, हा निघालो मी सत्यभामेच्या महालाकडे. निघतो. नारायण नारायण नारायण. ठीक आहे. शुभास्ते पंथाना संतो. जे जे मनात योजावं ते ते तसंच घडतंय. आता नारद आणि राधा या श्रेष्ठ अभ्यागतांकडून सत्यभामेला शुद्ध भक्तीचा पाठ मिळणार आणि आमचं हे नाटक सिद्धीला जाणार यात शंकाच नाही. नारद ज्याचे नायक झाले, नाटक हे गुणशाली, गुरु कृपेने
होईल उत्तम, गुरु कृपेने होईल उत्तम, चिंता मग ती कुठली. जय जय गुरुवर्या, जय जय गुरुवर्या दयाळा, जय जय गुरुवर्या. जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय देवा गंगाधरा, जय जय देवा गंगाधरा, जय जय गिरीशा गिरिजावरा, जय जय गिरीशा. मलाच एकटीला तो श्रीरंग पुरुषोत्तम, जन्मोजन्मी पती लाभो असा द्या वर उत्तम. राणीसाहेब, तुमची यथासा व्रत वैकल्य, दान धर्म, भजन पूजन पाहून भोलानाथ खचितच प्रसन्न होईल. सखे चंपावती, त्या आशेवरच तर जगते, पण कधी कधी तर जगण्याची देखील आशा वाटत नाही. बाईसाहेब, तुम्ही असं निराश बोलणं का करता कळत नाही. कसं कळेल बाई ग, ज्याचं जळतं त्यालाच त्याचं दुःख कळतं. रथसप्तमीला ते जे रागावून निघून गेली, ते महाशिवरात्र जवळ येत चालली तरी इकडे फिरकले नाही. मग मनातल्या मनात मी का बरं डासळणार नाही. हो, पण फार काळ त्यांचं मन दुसरीकडे रमणारच नाही, पण तिसरीकडेच रमलंय ना ते. अहो, ते पुन्हा पाहुणीच्या व्यवस्थेत गुंतलेत एवढंच ना. पाहुणे काय 4 दिवस राहील आणि जाईल. कशावरून? अगं, बालमैत्रीण आहे त्यांची, फारच देखणी आहे म्हणतात. देखणी असेल, पण बाईसाहेबांच्या इतकी खासच नाही. अहो, काजवा चमकला तरी तो चंद्रज्योत होईल का? पण चंद्रज्योतीहून मेली काजव्याची चमचमच कुणाला आवडली तर कुणी सांगावं. अखेर पुरुषांची जात 7 दिवसांची पाहुणी आणि सप्तपदीची सोबती सारखीच वाटते त्यांना. पण बाईसाहेब, महाराज अशा पुरुषातले नाही. तो पाहुणे मंडळींना तीर्थक्षेत्र दाखवायला गेले. 2-4 दिवस इकडे तिकडे व्हायचेच, पण तेवढ्यानं तेवढा आकांत मांडलाय माझ्या मनात. याची काय कल्पना त्यांना. त्यांच्या वियोगानं हृदय तिळतिळ तुटते. वाट पाहून पाहून डोळे शिरले. सखे, कधी येतील ग ते. विरहानं होरपळलेल्या मनाची तगमग कधी बरं शांत होईल. बाईसाहेब, अशा खिन्न होऊ नका. महाराज लवकरच येतील आणि लवकरच तुमच्या मिलन सुखाला भर येईल या पारिजातकासारखा. अगं, या पारिजातकाचं नाव काढू नकोस. हा पारिजातक नाही, प्रीतिघातक आहे. त्याच्या पायीच मी त्यांना नको नको ते बोलले. त्यांना मांगावी म्हटलं,
कपटी म्हटलं कलवपटू म्हटलं. नारायण नारायण. अगो बाई, नारद मुनी येत आहे. बरं झालं बाई, ते माझ्या मनाला धीर तरी देतील. नारायण नारायण. मुनिवर्य, वंदन करते. आयुष्यमती भव. सत्यभामे, सारं काही कुशल आहे ना? हो, म्हणजे तसं कुशलच आहे आपल्या कृपेनं. होकार जरा अडखळतच आला त्या अर्थी. आपला तर्क अगदी अचूक आहे मुनिवर्य. बाईसाहेबांनी सचिंतच आहे, पण त्यांच्यासारखी स्वाभिमानी धीराचं स्त्री आपलं दुःख एकाएकी दुसऱ्याला. म्हणजे मी कुणी परका काय? सत्यभामे, अगं कसल्या चिंतेत आहेस तू? आणि काय ग हे शिवपूजन ग कशासाठी? नाही म्हणजे वैष्णवांकडे शिवभक्तीचा सोहळा सहसा नसतो म्हणून विचारतो. मुनिराज, हे शिवपूजन मी आमच्या उपाध्यक्षांच्या सांगण्यावरून. मग ठीक आहे, मी काही हरिहर भेद मांडणारा नाही. सर्व देव मला सारखे. पण या व्रताची आवश्यकता ती कसली? राजवैभव तुझ्या पायाशी लोळण घेत आहे. आता पारिजातकाचं किरकोळ भांडण सोडलं तर प्रत्येक बाबतीत तुझी सरशीच आहे. मग अशी कोणती चिंता तुला गांजीत आहे की तू हे व्रत आचरावस? गेले 10 दिवस ते इकडे आले नाही. तू एवढंच ना, इकडे नाही तर तिकडे असतील. मोठ्या घरी नाही. हो, तिकडेही नाही. ते इकडेही नाहीत आणि तिकडेही नाही. माय तरी कुठे? अहो, एक पाहुणी आली म्हणे. कोण? द्रौपदी का? नव्हे हो, ती साध्वी आली असती आणि तिच्यासह हे बंधुराज 10 नाही 15 दिवस भटकले असते तरी चिंता करण्याचं काही कारण नव्हतं. मग असं आता ही कोण नवी पाहुणे आले बा विजेनं तुला इतका चिंतेचा घोर लावावा? अहो, त्यांची राधा नावाची कोणी बालमैत्रीण आली. तिची कीर्ती तेवढीशी बरी नाही म्हणतात. आणि अशा या राधेला घेऊन ते प्रभास तीर्थाला गेले. राधा म्हणजे मूर्तिमंत आराधना. तिचा महिमा यशोदामाई इतकाच थोर. पण कृष्णाच्या या नव्या नवरीला तो कसा काय ठोकटणार? काय सत्यभामे, अगो खरंच का कृष्ण महाराज त्या राधेबरोबर वनविहार करताय? होय हो. नारायण नारायण. तर मग कृष्णाच्या अविचाराची सीमा मला कळत नाही. त्यांनी हे विपरीत आचरण का करावं? दुर्दैव माझं, दुसरं काय. म्हणून तर घरादाराची शुद्ध विसरले आणि मी या व्रताचे कष्ट उचलले. अरे अरे, पण राजवाड्यात वाढलेल्या या लावण्य लतेला दीर्घ तपश्चर्येचा उग्र ताप न झाला तर बरंच आपलं मला वाटतं. मुनिराज, उगाच क्लेश सहन करण्याची कुणाला आवड का असते? पण आता या विना दुसरा कोणता उपायच नाही. उपाय आहे. लवकर फळ देणारा उपाय आहे. लवकर फळ देणारा उपाय आहे? पण तो आता काही सांगण्याचा अर्थ नाही. ते का? अगं, एक औषध चालू असताना दुसरं करू नये असं म्हणतात. हा झाला वैद्यकशास्त्राचा नियम, धर्मशास्त्राचा नव्हे. सत्यभामे, पण धर्मशास्त्राचं म्हणणं आहे कुणाचाही बुद्धिभेद करू नये. तुझं हे व्रत चालू दे, त्या दुगात व्यत्यय नको. त्यात व्यत्यय येणार नाही. तुमचा उपाय जर इतका शीघ्र फल देणारा असेल तर तो करून पाहिल आणि हे व्रतही चालू ठेवी. अहो, अधिकस्य अधिकं फलम्. मुनिवर्य, तुम्ही मूक का झालात? तुमचा उपाय नुसता सांगण्यात काय अडचण आहे? लवकर फल देणारा आहे ना तो, उत्तम आहे ना? उत्तम तर आहे, पण फार कठीण असेल इतकंच. नाही 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 नाही, तो कठीणही नाही. कारण जप तप पूजा अर्चा उपास तापास या कटकटी नाहीत त्या. अहो बाई, म्हणजे फारच सरळ आणि सोपा उपाय दिसतोय. मुनिराज, सांगाच तो उपाय. कसाही असला तरी मी तो करीन. ठीक आहे, तुझा आग्रहच असेल तर सांगतो. पण माझ्याविषयी तुझ्या मनात नितांत श्रद्धा आहे ना, तरच उपाय सांगण्याचा अर्थ आहे. मुनिवर्य, तिळा एवढी शंका बाळगू नका. तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे माझी. तुम्ही सांगाल ते श्रद्धेने ऐकीन, म्हणाल ते करीन. उत्तम उत्तम. तर मग ऐक हा उपाय. तुला एकटीलाच जन्मोजन्मी श्रीकृष्ण हाच पती पाहिजे ना? हो. तर मग
त्याचं विधीपूर्वक दान एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर सोड म्हणजे झालं. बस एवढंच? हो हो, अगदी एवढंच. माझे द्वारकाधीश कृष्ण मी तुम्हाला दिले 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 असं त्रिवार म्हणून एखाद्या चांगल्या ब्राह्मणाच्या हातावर दानाचं उदक सोडलं की श्रीकृष्ण जन्मोजन्मी तुझाच. बस एवढ्याच उपायानं नाथ माझे आणि माझेच होतील खात्रीनं? आश्चर्यच आहे बाई. सत्यभामे, अगं यात आश्चर्य काहीच नाही. नेहमीच्या व्यवहारातलं साधं तत्वच या उपायामागे आहे. हे बघ, जे जे पेरावं ते उगवतं, तसं जे जे द्यावं ते परत मिळतं. खरंच बाई, माझी मनीषा पूर्ण करणारा इतका सरळ उपाय असेल असं वाटलं नव्हतं. मुनिराज, मी तो आत्ताच आचरणात आणते. म्हणतात ना, शुभस्य शीघ्रम. अगं पण कृष्णाचं दान करायचं तर ते चांगल्या सत्पात्र ब्राह्मणाला केलं पाहिजे, हे तर या उपायातील पहिलं पथ्य आहे. अहो पण मुनिराज, त्यातही काही अडचण नाही, कारण तुमच्याहून अधिक सत्पात्र ब्राह्मण दुसरा कोण असेल? तेव्हा तुमच्या करकमलावर मी आत्ताच या दानाचं उदक सोडणार, हा माझा अगदी दृढ निश्चय आहे. मुनिराज, या झारीतलं दानोदक आपल्या हातावर पडायला कसं अगदी उतावीळ झाले. नाही, पण मला असं उतावीळ होऊन नाही चालणार. हे बघ, पूर्ण विचारांती मला असं वाटतं की हे दान मी घेऊ नये तर इथून निघून जावं. ते काही नाही, मुनिराजांनी दान घेण्यासाठी हात पुढे करावा. अगं पण आमचा हातगुण चांगला नाही. करायला जावं एक आणि होतं भलतच. लोकांची कामं होतात, पण आम्ही मात्र कपटी कलहपटू ठरतो, असा आजवरचा अनुभव आहे. अहो पण असा अनुभव येण्याचं आता कारणच नाही. अगं कारण केव्हाच नसतं ग, पण एकदा नाव आग लाव्या पडलं ते पडलं. सत्यभामे, हे नारदाची शेंडी कुणीही पकडावी. हो, उद्या तुमचे पतिराजच म्हणायचे. ते काहीही म्हणून त्यांना त्यांचं हित कुठं कळतंय? पण मला माझं हित कळतंय ना. जातोच मी कसा इथून. नारायण नारायण मुनिराज, नारायण मुनिराज, जाऊ नारायण नका, नारायण. जाऊ नका मुनिराज, दया करा. नारायणाची शपथ घालीन मी तुम्हाला. संकल्पाचा मंत्र म्हणावा आता. ठीक, तर नारायणाची शपथ घातलीस तर म्हणायलाच पाहिजे. जन्म जन्मांतरेषु जन्म जन्मांतरेषु अनन्य पत्नी अनन्य पत्नी कृष्ण प्राप्त्यर्थे कृष्ण प्राप्त्यर्थे नारदाय नारदाय कृष्णदानं करिष्ये कृष्णदानं करिष्ये. वा 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 वा. सत्यभामे, धन्य तुझा निर्धार आणि धन्य तुझी भक्ती. लवकरच अक्षय सुखाची वाट तुला सापडेल, मात्र अधीर होऊ नको. धीरधर भामिनी या क्षणी, धीरधर भामिनी या क्षणी, धीरधर भामिनी भामिनी भामिनी. नारदांच्या या मंगल आशीर्वादानं मला केवढा धीर आला. माझी मनीषा लवकरच सफल होणार असं राहून राहून वाटू लागलं. माझ्या मनाला आशेची टवटवी आली आणि वाटू लागले होते माझं भाग्य. अगबाई, रैवतक पर्वताच्या घाटावरून त्यांचाच रथ द्वारकेकडे येतोय. तुरंत दान महापुण्य असं नारदमुनी म्हणाले ते काही खोटं नाही. आता तर आनंदाचे हजारो वसंत ऋतू माझ्या मनात भरू लागले.
अगो बाई नाथ आले, जाग पंचारती घेऊन ये जरा. पंचारती? पंचारती कशाला? मी काय एखादं युद्ध वगैरे जिंकून आलं की काय? तसं नव्हे हो, पण आपल्या अकल्पित येण्यानं माझं मन कसं आनंदाने काठ भरलंय. नारदांनी सांगितलेल्या उपायाचं प्रसाद चिन्हच दिसतंय. नारदांनी पेरणी तर अगदी उत्तम केलेली दिसते. कसला फल, कसला उपाय, कसला प्रसाद चिन्ह? अरे हे काय आहे इंद्रजाल? अगं बाई इतकं कावरं बावरं व्हायचं काय कारण? काय ते मग नंतर सांगतो. आधी त्या नारद मुनींनी काय केलं ते सांग. दुसरं काय, तुमचं आणि माझं जन्मोजन्मीचंही. अहो तुम्ही त्या राधेच्या नादी लागलात ना, तेव्हापासून की नाही ना. पालहाळ नको, तुझ्या मत्सराची कटकट नको. काय झालं ते झटपट बोल बो. अहो विशेष काही नाही, तुम्ही जन्मोजन्मी माझे एकटीचेच व्हावे म्हणून मी नारदांच्या हातावर तुमचं दान सोडलं. वा, फार छान केलंस. नाही पुढील जन्मी काय होणार असेल हो, पण या जन्मी मात्र तू मला अंतरलीस आणि मी तुला अंतर. देवलोकातल्या माझ्या गुप्त दूतांकडून इंद्राचा हा कपट व्यूह मला आजच कळला. तेव्हा घाई घाईने इकडे आलो, पण माझ्या घाईहून तुझी घाई चपाई ठरली. देवेंद्राची कपट करणी यशस्वी झाली. क्षमा करा नाथ, पण यात इंद्राचा डाव तो कोणता तेच कळत नाही. तुम्हा बायकांना कळतं काय? पती देवाला टाकीचे घाव घालून दगडाची कळा आणणं आणि येता जाता त्याचं डोकं उठवणं. पण नारदांनी करवून घेतलेल्या उपायात अपाय तो कोणता? अगं तुझ्यासाठी मी जो तो पारिजातक आणला ना, तो इंद्रानं खळखळ करून अखेर निरुपायानं दिला. हे तर आठवतं? हो, पारिजातक निरुपायानं द्यावा लागला हे शल्य चांगलंच बोचतंय इंद्राला. तो पारिजातक सरळ मागणी करून अथवा युद्ध करून हस्तगत होणं कठीण आहे हे त्या धूर्त देवेंद्रानं बरोबर जाणलं. म्हणूनच शठविद्येचा मंत्र देऊन धूर्त नारद मुनींना इकडे पाठवलं. समजलं? अगो बाई खरंच की काय? होय होय, तुझ्या हवरेपणा इतकंच खरं. सत्यभामे, तू नारद मुनींच्या जाळ्यात बरोबर सापडलीस. आता तुझ्या घोर प्रमादाचं फळ मला भोगावं लागणार. मला त्वरित नारद मुनींच्या सेवेला जाणं भाग आहे, कारण देवेंद्राचा नारदाचा मी दासानुदास झालो आहे. दास. नारायण नारायण. आणि तरी इथं रेंगाळतोयस कृष्णा? अरे काय कर्तव्याचा विसर पडला की काय तुला? नाही नाही हो मुनिरा, अहो निघालोच होतो मी, पण काय कुणी अडवलं तुला? बायकोच्या मायापाशानं तोड तो मायापाय. दास आहेस तू, माझा दास. मुनिराज मान्यच आहे मला. पण मुनिराज मला हे मान्य नाही. दास पत्नीच्या मान्यतेचा विचार करण्याचा आम्हाला काहीच कारण नाही. कृष्णा चाल चाल म्हणतो ना, चाल चाल. नाथ नाथ. हा यादवांचा अपमान आहे, विश्वासघात आहे, याचा मी सूड घे. अरे कृष्णाला भर दिवसा नारदांनी दास केलं याचा अर्थ काय? आमच्या पराक्रमाचा देवेंद्राला विसर पडला की काय? कोण आहे रे तिकडे? महामंत्र्यांना आम्ही बोलावलाय म्हणून सांगा. भाऊजी, माझ्या अपराधाबद्दल क्षमा करा. फार मोठा प्रमाद झाला माझ्याकडून. मुली उठ. अबलांना नेहमी क्षमाच करायची असते. तुझ्याकडून तर प्रमाद झालाच आहे, त्याहून मोठा प्रमाद झालाय त्या कृष्णाकडून. अगं बाई, त्यांचा प्रमाद तो कसला? मला तरी त्यांचा काहीच अपराध दिसत नाही भाऊजी. उगीच त्याचा कैवार घेऊ नकोस रुक्मिणी. या तुझ्या कौतुकानच बिघडलाय तो. देवेंद्राहून नारदांहून आमचे हे बंधुराजन मोठे अपराधी आहेत. पण ते कसं काय? क्षमा करा, पण माझ्या लक्षात नाही आलं. नाही जायचं. अगं असं पहा, ही सत्यभामा तर बोलून चालून आलं अबला, पण त्या कृष्णाची अक्कल कुठे गेली होती? मुकाट्यानं नारद मुनींबरोबर गेलाच कसा तो? त्यांना का बरं दोष देता भाऊजी? एकदा नारदांचे दास झाल्यावर सेवक धर्म पाळणं भागच होतं, क्रमप्राप्तच होतं ते धर्मपालन. वार धर्मपालन. नारदांनी दानच मुळी धर्माला धरून घेतलेलं नाही, म्हणूनच ते दान प्रमाण मांडण्याचं काही एक कारण नव्हतं.
पण कृष्णाने ते प्रमाण मानलं आणि अशा या राजश्रींचा तू कवार घ्यावास ना. धन्य धन्य रुक्मिणी, कृष्णाची बायको शोभतेस खरी. क्षमा करा, चुकले मी. पण भाऊजी आता यातून मार्ग कसा काढायचा याचाच विचार आधी केला पाहिजे ना. भाऊजी काहीही करा आणि यांना सोडवून आणावं. ज्या पारिजातकापायी ही आपत्ती कोसळली तो पारिजातक परत द्यायला सिद्ध आहे मी. पण आम्ही या गोष्टीला सिद्ध नाही. कृष्णाला पराक्रमाने जिंकून आणलेला पारिजातक आहे तो. अरे तो वृक्षच काय, पण वृक्षाचं साधं एक पानही इंद्राला परत मिळणार नाही. मग देवेंद्रांच्या दास्यातून यांची सुटका कशी होणार? घनघोर युद्ध, दुसरा मार्ग नाही. महाराज, हा महामंत्री, पारिजातक लुबाडून श्रीकृष्णाला परत करण्याची नारदांची अट आम्हाला अपमानकारक वाटते. महाराज, नाही, हे अगदी साहजिकच आहे. म्हणूनच नारद ज्याच्या बलावर हा उद्दामपणा करीत आहे त्या देवेंद्रावरच ताल करून गेलं पाहिजे. वृक्षाच्या मुळावर घाव घातला की फांदी आपोआप वाकेल. म्हणून म्हणतो, यादव वीरांना युद्धाची सिद्धता करायला आज्ञा द्या. महाराज, यादवांचा सेनासागर सदैव सिद्धच आहे. पण नारद मुनींनी त्या अटीचा आग्रह सोडलाय. अहो, ते वाटाघाटीला तडजोडीला तयार झाले. एक क्षमा करा महाराज, त्यांना मी आपल्या भेटीचं आमंत्रणही देऊन चुकलोय. काय आमंत्रण दिलं? अरे मोठी चूक केली, कारण हा वाटाघाटीचा मार्गच आम्हाला पसंत नाही. महामंत्री, अहो, ज्याच्या मनगटात सामर्थ्य आहे त्या अन्यायाला यमलोकाची वाट दाखवतात, वाटाघाटीची वाट चोकाळत बसत नाही. मध्येच बोलल्याबद्दल क्षमा करा भाऊजी, पण अमात्यांनी केलं तेच बाई हिताचं वाटतं. म्हटलं दूध साखरेनं रोग जात असेल तर कडुलिंबाचा रस हवाच कशाला. खरंच महाराज, आधी साम मग दाम, ते दोन्ही कार्य नाही साधलं तर मग दंडाचं का. अहो, हा राजनीतीचा प्राथमिक सिद्धांत मला ठाऊक का नाही. पण त्या धूर्त नारद मुनीवर साम दामाची मात्रा चालणार नाही, म्हणून तर मी म्हणतो. महाराज, नारदांवर सामोपचाराची मात्रा थोडी बहुत चालली आहे, म्हणून तर त्यांनी पारिजातकाचा आग्रह सोडलाय. अर्थात दुसरी नवीन अट घातली आहे, ती वेगळी. नवीन अट? ती कोणती? अपमानकारक नसेल तर भाऊजी ती मान्य करतील. द्रव्याची, सुवर्णाची, कृष्णजींची सुवर्ण तुला करण्याची. कृष्णजींच्या भरोभार सुवर्ण मिळालं तर कृष्णजींना ते सोडतील. अखेर महाब्राह्मणच ते गेले आपल्या वळणावर. भरपूर सुवर्ण दक्षिणा हवी आहे तर एवढंच ना, खुशाल घ्या म्हणावं. रोज मनभर सुवर्ण प्रसवणारा श्रीमंतपणी आहे माझ्यापाशी. ही शुल्लक अट तर मी एकटी देखील पूर्ण करू शकेन. पण सुवर्ण तुलेची ही अट तरी आम्ही का मान्य करावी? आमचा विक्रम लुप्त झाला की यादव वीरांची शस्त्र गंजली. हो, असं कोण म्हणेल महाराज? आम्ही वाटाघाटीस तयार झालो ते दुर्बलतेमुळे नाही, रणांगणाला घाबरतो म्हणून नाही, हे मी स्पष्ट बजावलंय नारद मुनींना. पण हे शब्दांनी ऐकून पटायचं नाही त्या इंद्रराष्ट्राला, तर गदेच्या प्रहारात खडगाच्या खणखणाटालाच चोख पटेल. खरे भाऊजी, पण महामंत्र्यांच्या मध्यस्थीनं नारदच इकडे वाटाघाटीला येत आहे. त्यांची अटही किरकोळ आहे. तर सध्या तरी युद्ध मार्ग सोडावा म्हणते मी. ठीक आहे रुक्मिणी, जशी तुझी इच्छा. महामंत्री, चांगली रत्नजडीत तुला सिद्ध करा. ती पाहूनच नारदांचे डोळे दिपले पाहिजे. जशी आज्ञा महाराज, आताच व्यवस्था करतो. पाहिलं का रुक्मिणी? नाही, तुझ्या पतिराजांनी आपणास कसल्या संकटात लोटलंय ते. निमूटपणे नारदाचा दास झालाच का जातो, संताप आलाय ना त्याचा. हा 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 महाराज, आपला सात्विक संताप जरा आवरावा अशी विनंती आहे. कारण ते पहा, नारद मुनीच कृष्णजींना घेऊन इकडे येत आहे. इतो इतो देवा, असं 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 इकडून यावं मुनिराजांनी. मुनिवर्य, आसनस्थ व्हा. कृष्णा, तूही आसनस्थो.
नारायण नारायण. हो काय आहे? अहो शिष्टाचाराचा भंग झाला. आम्ही आसनावर बसणार नाही, आमचा अपमान झाला. हो काय झालं मुनिवर्य? काय व्हायचं राहिलंय? आमच्या समोर आमच्या दासाचा, सेवकाचा हा बहुमान, आमच्या प्रमाणात त्यालाही असा. कृष्णा, तू ही सेवक धर्म विसरलास की काय? बस तिथे कोपऱ्यात. कृष्णा, अरे बोलचडासारखा तिथे काय बसतोस? मुनिराज, माझा भाऊ तुमचा दास झाला तरी द्वारकेचा राजा आहे. तो या आसनावरच बसला पाहिजे. बसू शकणार नाही, कारण तो आधी माझा दास, नंतर तुमचा राजा. आम्हाला हे मान्य नाही, आम्ही हे सहन करणार नाही. आम्हालाही वाटाघाटीचे कर्तव्य नाही. कृष्णा चल. कृष्णा, अरे थांब. कसा काय तुला नेतात ते पाहतोच मी. शांत व्हा महाराज, शांत व्हा, शांत व्हा. अरे काय म्हणून शांत व्हा? इंद्राच्या पाठिंब्यानं उन्मत्त झालेल्या मुनिराजांना शिष्टाचार शिकवावी. आम्ही उन्मत्त, नारायणाच्या चरणी लीन झालेले आम्ही ऋषीमुनी उन्मत्त. नारायण नारायण. वा रे वा, दंभाचा अवडंबर. मुखात नारायण आणि मनात स्वार्थाचं पारायण. महामंत्री, ऐकलात का हा आरोप? आम्हाला उन्मत्त म्हणतात, स्वार्थी म्हणतात. अरे म्हणणारच. रोख ठोक सत्य बोलणं हाच आमचा धर्म आहे. महाराज, मुनिवर्य, वादविवाद पुरे झाला. कृष्णजींना तोळेतील एका पारड्यात बसण्याची आज्ञा व्हावी. ठीक आहे कृष्णा, बैस त्या पारड्यात. हा काय म्हणालात मुनिराज? अरे लक्ष कुठं होतं तुझं? इथं महत्वाची राजकारणाची बोलणी चालली तुझ्यावरून आणि तू बसला तुझ्या बायकांकडे पाठ टकमका. जा बैस त्या पारड्यात. कोषाध्यक्ष, मोहरांचा हंडा ठेवा त्या पारड्यात. नारायण नारायण. आणखीन एक हंडा होता त्या पारड्यात. नारायण नारायण. आश्चर्य, कोषागारातलं सर्व सुवर्ण त्या पारड्यात टाकलं तरी कृष्णजींचं पारडं जडच आहे. हो साहजिक आहे, सर्वांना डोईजड झालेलं प्रस्थ आहे ना ते. अरे पाहता काय? रुक्मिणी, सत्यभामा, त्यांच्या कोषागारातलं सुवर्ण ठेवा त्या पारड्यात. नारायण नारायण. हा माझा मुकुट ठेवा आणि आमचे हे दागिने घ्या. नारायण नारायण. अरे का उगाच हट्टाला पेटता? राहू द्या ना त्या कृष्णाला माझ्यापाशी दास म्हणून. इंद्रलोकात सुखात राहील बिचारा. हा काहीतरी कपटाचा प्रकार दिसतो. इंद्रजाल इंद्रजाल म्हणतात ते हेच असावं. तसं नसेल भाऊजी. ते पारडं खाली आणण्याचं श्रेय मलाच मिळावं असा ईश्वरी संकेत असावा. मुनिराज, हा सुवर्ण प्रसवणारा स्यमंतक मणी पारड्यात टाकते मी माझ्या हाताने आणि मग पाहत चमत्कार. चालेल ना तो मणी? चालेल चालेल. हा सुवर्ण प्रसवणारा मणी म्हणजे सुवर्णांचा जनकच. आता त्याला पारड्यात टाकण्याची ही युक्ती एकूण तुझ्या बुद्धिमत्तेला साजेशीच आहे. बघूया तुझा हात गुण. बघाच की. किती अज्ञानी आहेत हे लोक. त्या पारड्यात भावभक्तीचं सुवर्ण टाकल्याविना भगवंताची तुला होईलच कशी? घात झाला ग बाई, घात झाला. नारायण नारायण. माझं सेमंतक मणीने कडप झाला पण पारडं काही खाली आलं नाही. महाराज, बाहेर कुणी राधा नावाची स्त्री आली. कोण? राधामाई? अगं मग तिला अडवलंच कशाला? जा 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 ताबडतोब घेऊन ये. अरे अरे कृष्णा, अरे आपली राधा आली आहे. हॅलो हॅलो. पारड्यातून उडी मारून इकडे येऊ नकोस, कारण दास आहेस तू माझा, बंधनात आहेस माझ्या. बंधनात? बंधनात कसा असेल? जो भवबंधनातून सर्वांची मुक्तता करतो तो भगवंत बंधनात कसा असेल? राधे, बंधनात कसा असेल म्हणून काय विचारतेस? झालाच आहे तो माझा दास. खोटं वाटत असेल तर बलरामांना विचार, रुक्मिणी, सत्यभामा, कुणालाही विचार. राधामाई, खरंच
हे नारदांचे दासानुदास झाले हो. ते सुवर्णाचं पारडं खाली गेलं नाही. त्यांची सुवर्ण तुला होऊ शकली नाही तर आपण सारेच त्यांना अंतरणार. अगं पण रुक्मिणी, ते सदैव आपल्या अंतःकरणातच असतील तर अंतरतील कसे? म्हटलं राधाबाई, या कवित्वानं आमचं समाधान कसं होईल? सारं सुवर्ण तर आम्ही गमावून बसलो, पण पारडं काही खाली गेलं नाही आणि त्यांची सूट काही झाली नाही. होईल, पण धीर सोडू नका. हरीची या भक्ता नाही कशाचीही चिंता. ते सोन्याचं पारडं सहज खाली येऊ शकेल. अहो पण कसं, कोणत्या उपायानं? खरं खुरं सुवर्ण त्या पारड्यात टाकून, म्हणजे आम्ही पारड्यात टाकलं ते पितळ होतं वाटतं. सत्यभामे, कुणाला उलट उत्तर देते याचं काही भान? राधे राधे, अगं या दास्यातून सोडव ग मला. हा 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 कृष्णा, असा आरडाओरडा करायचं नाही. राधेला पाहून गोकुळातल्या लीला आठवल्या की काय तुला? मुनीवर्य, आपलं हे असं भाषण ऐकून मला मात्र दुर्वास ऋषींची आठवण झाली. राधे, तुझ्या आठवणी ऐकण्याची काही गरज नाही मला. आता तुझा हा लाडका कृष्ण माझा आणि माझा दास झालाय. बलराम, रुक्मिणी, सत्यभामा, तुमचं सुवर्ण संपलंय. कृष्णाची सुवर्ण तुला पूर्ण झाली नाही, तेव्हा मुकाट्यानं कृष्णाला माझ्या स्वाधीन करा. करणार नाही. महामंत्री, आत्ताच्या आत्ता यादववीरांना युद्धाचा आदेश द्या. शांत व्हा भाऊजी, शांत व्हा. मुनिवर्य, आमचं सारं सोनं संपलं म्हणून काय झालं? सोन्याहून मौल्यवान असं रत्नांचं भांडार आम्ही त्या पारड्यात टाकलं तर नाही का चालणार? रुक्मिणी, अगं पण ती रिकामी उठाठेव ठरेल. जसं सारं सोनं संपलं ना, तसंच रत्न भांडारही संपेल. तुम्ही सर्वजण अज्ञानात धडपडता. त्या पारड्यात वेगळीच संपत्ती टाकावी लागेल. ती कोणती? कुठं आहे ती संपत्ती? जिथं असेल तिथून घेऊन येईन मी. अगं दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही. इथंच आहे ती संपत्ती, तुझ्या निर्मळ हृदयाच्या भांडारात. रुक्मिणी, हा कृष्ण म्हणजे केवळ गोकुळचा गवळी नव्हे, द्वारकेचा राजा नव्हे, तर तो आहे परमेश्वराचा अवतार. आणि तू आहेस त्याची चित्कला, त्याची शिवशक्ती, साक्षात जगदंबेची मानवी मूर्ती. अज्ञानाचा पडदा दूर सारून जगन्माते स्वतःला ओळख, म्हणजे कृष्ण प्राप्तीला आवश्यक असलेली ती दिव्य संपदा तुला तात्काळ सापडेल. ए गोकुळच्या गवळणी, बस कर तुझं प्रवचन. तुझ्या जवळ काही किडूक मिडूक असेल ना, टाक त्या पारड्यात. अहो, कृष्णाच्या प्रेमाची भिक्षा मागणारी साधी भिकारीण मी. तुम्हाला पाहिजे असलेली कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही माझ्यापाशी. मग कोणत्या प्रकारची संपत्ती आहे तुझ्यापाशी? कोणत्या मुलखा वेगळ्या संपत्तीच्या गोष्टी करतेस तू? मला तर काहीच अर्थबोध होत नाही. होईल. अहो पहा पहा, जगन्मातेचा अवतार असलेली ही रुक्मिणी ध्यानमग्न झाली. देवा, जर मी तनमन धनपूर्वक या सावळ्या गवळ्याची, नंदाच्या नंदनाची आणि आनंदाच्या सुधाकरणाची भक्ती केली असेल, जर माझं निरपेक्ष निष्काम प्रीतीचं भांडार मी केवळ हरिचरणीच वाहिलं असेल, माझं अनन्य प्रेम नंदादीपासारखं, चंदनाच्या धुपासारखं आणि गंगा जळासारखं पवित्र असेल, आणि या देहाचा रोम आणि रोम, माझ्या मनाचा कण आणि कण कृष्ण कृष्ण या एकाच ध्यासानं पुलकित झाला असेल, तर जगन्मातेच्या या मानवी मूर्तीला भावभक्तीची ती दिव्य संपदा तात्काळ सापडू. राधाबाई, तुम्ही म्हणता ते लखलखीत बावन्न कशी सुवर्ण सापडलं. निज स्वरूपाचं विस्मरण झाल्यानं अज्ञानाच्या अंधारात पडलेलं ते निर्मळ भक्तिभावाचं सुवर्ण मनचक्षुला दिसलं. अगं तर मग त्या भक्तिभावाच्या संपत्तीचं अत्यंत साधं प्रतीक म्हणजेच तुळशीपत्र. अगं श्रीकृष्णाला अतिशय आवडणारं ते तुळशीचं पान. ते तुळशीचं पान हे पारडच काय, पण सारं ब्रह्मांड खाली आणू शकेल. ठीक आहे, आशीर्वाद असावा. चंपावती, अंगणातलं एक तुळशीचं पान आण गं. भाव
जयकार असो, कृष्णजींचा जय जयकार असो. मुक्तता झाली, पण सत्यभामी रुक्मिणी आता याला सांभाळा. प्रेमाचे बळकट डोर याच्या गळ्यात बांधा आणि भक्तिभावाच्या तुळशी दलांचा जागता पहारा याच्या भोवती ठेवा. धन्य धन्य राधामाई, धन्य तुझा प्रभाव. कृष्णा, अरे आज राधामाई इथं नसती तो सुवर्णाच्या प्रचंड राशींनी कार्यभाग झाला नसता. आणि या लोभी मुनिवर्याच्या हा 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 दादा दादा मी क्षमा करा, पण नारद मुनींना आणि देवेंद्रांना दोष देऊ नका. म्हणजे अरे सत्यही बोलू नको का दादा. शुद्ध भक्तीचा आणि निरपेक्ष प्रीतीचा महिमा सर्वांना, विशेषतः या सत्यभामेला पटवण्यासाठी मीच नारदांना हे कपट नाटक करण्याची गळ घातली. अरे नाटक्या, मला वाटलंच होतं हा लबाडपणा तुझाच असला पाहिजे. मुनिराज, आपल्याला टाकून बोलल्याबद्दल क्षमा असावी. दासीलाही क्षमा असावी. नको नको नको, माझ्या पाया पडू नकोस. या राधेला, मूर्तिमंत भक्तीला, तिला लोटांगण घाल आणि विसरू नकोस, निरपेक्ष आणि निष्काम भक्तीच अंती इच्छित फळ देऊ शकते. आणि लक्षात ठेव, न काष्ठे विद्यते देवः न पाषाणे न च मृण्मये भावो हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम्. आमच्या या उपक्रमात जे जे प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले त्या सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे नाट्य वाचन ऐकल्यानंतर तुमचं काय मत झालं? मुळात हे नाटक कळलं का? किंवा या नाटकाविषयी, नाटकातल्या लेखनाविषयी, संगीताविषयी तुम्हाला जे काही वाटतं असेल त्याबद्दल जर तुम्ही या ठिकाणी मत व्यक्त केली तर आम्हा दोघांना खूप आनंद होईल. कोण बोलते का तुमच्यापैकी? मी बोलू का शुभाताई? हा ठिकाणी बोलू. शुभाताई, नाट्य वाचन अतिशय छान झालं. नाटक खरंच कळलं. यातनं लेखन, नाटक या सगळ्याबद्दल खूप माहिती मिळाली. हे नाटक ऐकल्यावर मला असं वाटलं की पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना हे आपलं वाटेल असं, कारण हे सौभद्र परंपरेतलं नाटक होतं. त्याच्यामुळे आधीच्या पिढीलाही आपलं वाटेल आणि नव्या पिढीलाही आवडेल, त्यांनाही जुनं वाटणार नाही असं लेखन होतं सुवर्णतुलाचं. आणि कथानक सुद्धा खूप सुंदर होतं. म्हणजे पारिजातकाच्या फुलांमुळे निर्माण झालेल्या सवती मत्सराची अतिशय भाबडी कथा वाटली. ही सगळ्यात सर्वसामान्य प्रेक्षकांना भावेल अशी कथा वाटली. आणि विशेष महत्वाचं असं, मला असं वाटतं सगळ्यांनाच हे जाणवलं असेल की ही कथा ना अतिशय हलक्या फुलक्या, विनोदी, सुबोध अशा घरगुती भाषेतल्या संवादात मांडली गेली. त्यामुळे ती जास्त कनेक्ट करता आली. घरगुती भाषा पण म्हणजे कशी, जशी तुम्ही आम्ही बोलतो तशी. म्हणजे या बसा, कसं काय चाललंय, चिंतेत दिसता, असं नसतं वा, अशी म्हणजे आत्ताची भाषा. हो, अगदी खरंय. आणि नाटकात शाब्दिक कोट्या पण काय केल्या होत्या ना, मजा येत होती अगदी ऐकताना. काय अगदी अगदी ऐकताना. अगदी खरंय दया. एक शब्दावरती कोटी केली होती, बघितलंस तू? मला ना चिंतामणी शब्दावर केलेली गोडी फार आवडली. आठवतंय? मनभर चिंता ज्याच्या डोक्यावर आहेत असा म्हणी म्हणजे चिंतामणी, असं होतं ते. छान गोटी होती ती. दीपाली, तुला अजून एक आठवते का? सत्यभामा कसं म्हणते की वृक्षाला पाणी घालायचं आणि फुलांवर मात्र पाणी सोडायचं. हो, म्हणजे पाणी घालायचं, पाणी सोडायचं. किती छान कोटी केली आहे नाही? खूपच छान. हो, खरंच इतकी छान कोटी आहे. पण निव्वळ याच्यावरून जाता येणार नाही. शाब्दिक कोट्यांच्या बरोबर विद्याधर्तींचं भाषा प्रभुत्व आपल्याला यावेळेला आठवतं. हो,
मराठी, संस्कृत आणि जरी स्वाभाविकता या नाटकामध्ये नसली तरी सुद्धा उर्दू या तिन्ही भाषांवर त्यांची हुकूमत असाधारण नव्हती, नाही का? नक्कीच नक्कीच. उर्दू नाही पण संस्कृत भाषेचा ह्या इथे संस्कृत भाषेतल्या सुभाषितांचा, म्हणींचा इथे मुक्तपणे वापर केलेला दिसतोय पहा. म्हणजे अधिकस्य अधिकम फलम मौनम सर्वार्थ साधनम शुभस्य शीघ्रम इतो इथो देवा, अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. अगदी नाटकाचा ना शेवट सुद्धा संस्कृत सुभाषिताने केलेला दिसतोय पहा. पण मी विचार करत होते की एवढं संस्कृत प्रचूर बोलणं या नाटकात का बरं आलं असावं, आणि मग विचार करू पाहता असं वाटतंय की याचं कारण असेल नारद मुनींच्यामुळे. नारद मुनी म्हणजे महाब्राह्मण नाही का, त्याच्यामुळे संस्कृत भाषेचा वापर होणं खूप साहजिक होतं. बरोबर. पण नारद मुनी म्हणलीस त्याच्यावरनं मला आठवलं की प्रत्येक नाटकामध्ये नारद मुनींची व्यक्तिरेखा किती वेगवेगळी आहे नाही का. म्हणजे सत्याग्रह मधला नारद आपण सगळ्यांनी बघितलाय, तो वेगळा आणि हा सुवर्ण तुला मधला वेगळा नाही का. अगदी 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 सुवर्ण तुला मधला कळ लाव्या नारद अजिबात विसरता येणार नाही, खूपच वेगळा आहे. मला तो प्रसंग आठवला, फार आवडला. पहिल्या बहराची फुलं कुठे पडली आहेत बघ, सत्यभामेला ते म्हणतात पहिल्या बहराची फुलं कुठे पडली आहेत बघ, असं सांगून सत्यभामेला डिवचणारे नारद मुनी पुढे तिला म्हणतात फुलच काय पण सकाळची सावली देखील रुक्मिणीच्या अंगणात पडली आहे, असं म्हणून ते अक्षरशः आगीत तेल ओतायचं काम करतायत. नाही, कमाल झाली. खूप मजा येत होती हा प्रसंग ऐकताना. एक गंमत दीपाली मला आठवली. आपण सर्वसाधारणतः व्यवहारात बोलतो ना त्यावेळेला क्रीडापटू, संसदपटू अशी विशेषणं वापरतो काही व्यक्तींच्या बाबतीत. विचार करायला लागलो की नारद मुनींच्या बाबतीत जर वापरायचं ठरवलं तर आपल्याला काय म्हणायला लागेल? कलहपटू नारद मुनी. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी खरंय. अनेक प्रसंगात त्यांच्या नारदांच्या व्यक्तिरेखेतला दुतुंडीपणा जाणवला आणि नाटकात त्यांच्या एंट्री पासून वातावरणात इतका मस्त हलके फलकेपणा आला. वा, खरंय दया. खरं तर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं ना तर हे संपूर्ण नाटकच संस्कृत प्रचूर, विनोदी, खटकेबाज शाब्दिक कोट्या करत, सुबोध घरगुती भाषेत लिहिलेलं आणि हलक्या फुलक्या संवाद शैलीत लिहिलेलं जाणवलं नाही. त्याच्यामध्ये दीपाली एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हलक्या फुलक्या शैलीमध्ये नाटक पुढे जात असतं, परंतु ज्या वेळेला नाटकाचा शेवट मात्र येतो ना त्यावेळेला या नाटकाने एकदम एक गंभीर वळण घेतलेलं आहे. उदात्त आध्यात्मिक विचार या नाटकामध्ये मांडलेला दिसतोय आणि तो इतक्या सहजतेने आलेला आहे की जणू काही नाटकाचा एक सहज भाग बनून गेलेला आहे. खरंय खरंय खरंय. मला तर वाटतं की निस्वार्थ भक्तीचा धडा शिकवण्यासाठी राधेची व्यक्तिरेखा निर्माण केली ना, इथेच नाटककार म्हणून विद्याधर गोखले यांचं श्रेष्ठत्व जाणवतं नाही. कारण या नाटकात म्हणजे या महाभारतात नसलेली राधा, महाभारतात राधा नाही पण या नाटकात ती अवतीर्ण झाली आणि तिच्या तोंडी असलेली आध्यात्मिक वाक्य ऐकताना जाणवली ती त्या वाक्य रचनेतली नादमयता. खरंय दीपाली, काव्यातील नादमयता ही छोटा गंधर्वांच्या संगीत दिग्दर्शनात सुद्धा दिसते. अवघ्या 1.5 दिवसात त्यांनी संपूर्ण नाटकाचं संगीत तयार केलं. सर्वच चाली अतिशय भावमधुर, गोड आणि रसिकांच्या अंतःकरणाच्या ठाव घेणाऱ्या झाल्या. खरंय खरंय अभिजित. जसा त्यांचा आवाज, जशी त्यांची गायकी, ज्याला मधात घोळलेलं द्राक्ष अशी उपमा दिली जाते ना, सगळ्या त्यांच्या चाली तशाच वाटतात नाही का. प्रश्नच नाही. पण ऐकताना अतिशय सोप्या वाटणाऱ्या या चाली त्याच्यात त्यांची विद्वत्ता मात्र ओतप्रोत भरलेली दिसते. आता हे पहिलंच पद जे होतं की नाही, उजळीत जगमंगल, ह्या पदाची वेळ सकाळची, त्यामुळे सकाळच्या रागांची योजना झाली हे उत्तमच आहे. ऐर भैरव भटियारे असे प्रातःकालीन राग वापरले गेलेच आहेत, परंतु शब्दांत आणि सुरांची रचना अशी की अरुणबिंब आले म्हणताना ती आरोही स्वररचना, धरणीवर आले म्हणताना ती अवरोही चाल, अशी त्यांनी योजना केलेली. वा, कमाल आहे नाही अभिजित. ही
मुळात ते वाग्यकार होतेच आणि त्यामुळेच तर त्यांच्या चाली सुद्धा विद्वत्तापूर्ण होत्या. म्हणून तर गुणकंस रागात बांधलेलं येतील कधी यदुवीर हे जयमालाबाईंनी गायलेलं पद इतकं लोकप्रिय झालं. खरं आहे नाही? क्या बात है. पण त्यात एक गंमत गीताताई, म्हणजे छोटा गंधर्व ह्या रागांना, म्हणजे ज्याच्यात कंस असा शब्द आहे अशा रागांना ते कोश म्हणत असत. उदाहरणार्थ मालकंस याला ते कोश असं म्हणत असत. त्यामुळे गुणकंस रागाला ते स्वतः गुणकोश असं म्हणत असत. त्यांची दूरदर्शनवर एक मुलाखत झाली 2-2.5 तासांची. त्याच्यात त्यांनी हे आवर्जून मांडलं आणि त्यांनी असंही सांगितलं की चारुकेशीवरनं त्यांना हा गुणकंस राग सुचला. त्यांनी हे नाट्यगीत त्याच्यात रचलं, परंतु 2 चीज आहेत, बडा ख्याल एक छोटा ख्याल, अकबर के दरबार आणि सोहम हंस हे जाने हा छोटा ख्याल, हेही त्यांनी त्या रागामध्ये रचलंय. अरे वा, बघायलाच पाहिजे ही मुलाखत. म्हणजे मला ऍज अ तबलावादक म्हणून जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे नाटकाच्या प्रयोगांमध्ये ताल दीपचंदीमध्ये गायलं जाणारं हे नाट्यपद मैफिलीमध्ये किंवा गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये गंधर्व ठेक्यात गायलं जायचं आणि तितकंच ते रंगायचं देखील आणि अजूनही तितकंच रंगतं, नाही का? अगदी खरंय. पण मला काय वाटतं माहितीये का, एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख झाला पाहिजे, तो म्हणजे मास्टर दामले म्हणजेच नूतन पेंढारकर यांच्या गायकीचा. या नाटकात काम करताना त्यांनी आपली पदं आपल्या गायकीला साजेशी करून घेतली. छोटा गंधर्वांनी जे नाट्यपद रचलं होतं नारायण नारायण, त्याची चाल अशी होती बघा, नारायण नारायण नाम तुझे अति पावन. मास्टर दामल्यांनी त्याला नारायण नारायण नाम तुझे अति पावन असं बदलून घेतलं. वा वा वा, अद्भुत. पण या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनात पंडित रामभाऊ मराठे यांचं सुद्धा नाव घेतलं जातं, कारण त्यांनी काही खूप महत्वाचे बदल सुद्धा केले, नाही का? होय, त्यांनी कृष्णाची भूमिका तर केलीच या नाटकामध्ये, पण त्यांनी रुक्मिणीलाही गातं केलं. नवीन पदं घेऊन त्यांनी चाली लावल्या. तर मॅडम, याबद्दल आम्हाला अजून थोडं काही सांगाल का तुम्ही प्लीज? अजून म्हणजे असं आहे की या नाटकातली रुक्मिणी ही गद्य होती मुळात, तिला नव्हतं. पण ज्या वेळेला जयमालाबाईंनी सत्यभामेचं काम केलं तेव्हा आपोआपच कान्होपात्राबाईंना रुक्मिणीची भूमिका करावी लागली. आणि जिनं सत्यभामा केली आहे तिने रुक्मिणी करताना तिला एकही पद नाही, हे कसं काय बरं दिसणार. आणि म्हणून रुक्मिणी करता मुद्दाम 2 गाणी रचली आणि त्याला दोन्ही गाण्यांना चाली रामभाऊंनी दिली आहे. तुम्ही आता त्यातलं एक गाणं ऐकलंय, कोणही सुंदरा, आणि रामभाऊंची स्टाईल जी आहे ना, तालाला थोडस आड आड गायचं, ते त्या एका ओळीत सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळालं असेल बघा. तर त्यामुळे रामभाऊंनी ज्या ज्या चाली दिल्या, विशेषतः रुक्मिणीची पदं आणि त्यांची स्वतःची वगैरे गाताना, आणि मुख्य म्हणजे मास्टर दामल्यांनी जेव्हा नारदाची भूमिका केली तेव्हा पहिली तोची विश्वभरची चाल सुद्धा बदलली, ती रामभाऊंनी दिली. त्यानंतर तुझला वंची अले श्रीहरीने म्हणून एक गाणं यायचं, तर ती चाल रामभाऊंची आहे. त्यामुळे त्यातल्या काही चाली रामभाऊंच्या आहेत आणि दामलेबुवांनी जरी चाली केल्या तरी त्या रामभाऊंच्या मदतीने केल्या. आणि म्हणून छोटा गंधर्व आणि संगीत भूषण राग मराठे अशी दोघांचीही नावं सांगितली जातात संगीत दिग्दर्शक म्हणून. म्हणजे जसं रामभाऊ आणि मास्टर दामल्यांनी नवीन गाणी रचली, स्वतःच्या गायकीला सोयीची अशा चाली स्वीकारल्या, तर मूळ चालींमध्ये सुद्धा छोटा गंधर्वांनी गायकाचा आवाज, त्याची गायकी, त्याचं वकूब या सगळ्यांचा अतिशय साकल्याने विचार करून या मूळ चाली रचल्या होत्या हे दिसतंय. उदाहरणार्थ प्रसाद सावकारांचा आवाज हा तार सप्तकातल्या पंचमापर्यंत अतिशय सहज जाणारा आणि तरीही अतिशय गोड लागणारा. आता त्या आवाजाला साजेशे अशा चाली रचल्या. रतिहुनी सुंदर मदन मंजिरी ही चाल, ह्या गाण्याची चाल त्यांनी लावणी बाजावरनं रचली, हेही फार बहार आहे. वा वा, रतिहुनी सुंदर मदन मंजिरी हे आत्ताच नाट्य वाचनात गाणं ऐकलं, त्यातल्या मला 2 ओळी आठवल्या.
बघून तुला गगनात खंगते, कले कलेने चंद्रकला, कळे न मजला वृथा फुलांचा नाद कशाला हवा तुला. किती सोपी सहज रचना आहे आणि ह्या 2 ओळीतच सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. यालाच तर सुबोध रचना म्हणतात. सुबोध प्रासादिक आणि नादमय रचना अशीच असते, नाही का? खरंय खरंय दीपा. अगं दीपाली ताई, आता तू रतिहून सुंदर मदन मंजिरी या नाट्यपदाचा उल्लेख केलास, तर ते ऐकून मला आठवलं की माझे काका हे नाट्यपद प्रत्येक कार्यक्रमात गायचेच. पण मग हे नाटक आहे तरी किती जुनं? हो, यंदा 60 वर्ष झाली प्राची ह्या नाटकाला. मी कॉलेजमध्ये असताना या नाटकाचं पुस्तक वाचलं होतं, तुला माहितीये का? आणि त्याच्या प्रस्तावनेमध्ये ही सगळी माहिती दिलेली होती. 10 ऑक्टोबर 1960 या दिवशी त्याचा पहिला प्रयोग झाला मुंबईमध्ये भारतीय विद्याभवनात. आणि तो कोणी केला माहितीये का? गोपीनाथ सावकारांच्या कला मंदिर या संस्थेने हा प्रयोग केला. इतकं जुनं हे नाटक. अरे वा. मग या प्रयोगात भूमिका तरी कुणी कुणी केल्या होत्या? आता आपण ज्या सगळ्यांची गाणी ऐकली त्यांनीच ना? हो, तर त्यांनी केल्याच होत्या. पहिल्या प्रयोगामध्ये कृष्ण होते प्रसाद सावकार, नारद होते छोटा गंधर्व आणि सत्यभामेची भूमिका केली होती कान्होपात्राबाई किणीकर यांनी. पण मग आता आपण अंगणी पारिजात फुलला किंवा मग येतील कधी यदुवीर ही नाट्यपद आपण जयमालाबाईंच्या आवाजात ऐकतो. मग त्यांनी त्या नाटकात काम केलंय का? हो, तर अगो कितीतरी वेगवेगळ्या लोकांनी भूमिका केल्या आहेत. अगो मी जेव्हा लहान असताना हे नाटक पाहिलं होतं जालन्याला. हो, त्यावेळेला त्याच्यामध्ये कृष्णाची भूमिका केली होती सुरेश हळदणकरांनी. नंतर पुण्याला आले माझ्या मावशीकडे, तेव्हा तिच्याकडनं मला कळलं तिने पुण्यात जो काय प्रयोग बघितला त्याच्यामध्ये कृष्ण होते विश्वनाथ बाबुल आणि सत्यभामेचं काम केलं होतं जयमालाबाई शिलेदारांनी. शुभदाताई, आणखीन कोणी कोणी केलं होतं हो काम? असणार म्हणजे आणखीन नक्कीच. असं आहे, या नाटकाने अनेक कलाकार आणि अनेक संस्था नावारूपाला आणल्या असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या नाटकामध्ये पण सर्वांचा उल्लेख न करता अगदी प्रमुख भूमिका ज्यांनी ज्यांनी केल्या नाटकातल्या त्या म्हणजे सत्यभामा, कृष्ण आणि नारद. तर सत्यभामेचं काम तुम्ही आता सांगितलंच, कान्होपात्राबाईंनी केलं, नंतर जयमालाबाईंनी केलं आणि त्यानंतर जयश्री शेजवाडकरनी केलं, मधुवंती दांडेकरांनी केलं. तसा विचार केला तर आतापर्यंत बऱ्याच सत्यभामा झाल्या, पण प्रमुख ज्यांनी केलं त्यांची मी नावं सांगितली. त्याखेरीज कृष्णाच्या कामाची तर अगदी गंमतच आहे. किती कृष्ण झाले हे काही विचारच करू नका. काही वेळेला तर असं झालं की कृष्ण अगदी दादरकरांपर्यंत पण आले, पण सत्यभामा रुक्मिणी त्याच राहिल्या होत्या. हे पण एक विशेष होतं या नाटकाचं बरं का. तर सत्यभामा रुक्मिणी जास्तीत जास्त प्रयोग ज्यांनी केले त्या कान्होपात्रा आणि जयमालाबाई शिलेदार आणि त्यानंतर कान्होपात्रा आणि मधुवंती दांडेकर आणि कृष्ण बदलत गेले. प्रसाद सावकारांच्या नंतर तुम्ही सांगितलं तसं सुरेश हळदणकर, विश्वनाथ बाबुल ही नावं तर तुम्ही घेतलीतच, पण काही नावं सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यातलं एक म्हणजे बालकराम, जे 4 उस्मानमध्ये काम करायचे कट्यारमधलं ते बालकराम, त्यानंतर भार्गवराव आचरेकर, त्यानंतर जयराम शिलेदार आणि संदीपभूषणराव मराठी. 4 रामांनी काम केलं की कृष्णाचं. 4 राम कृष्णाच्या भूमिकेत बघा गंमत आहे की नाही. आणि त्यानंतर नारदाचं काम केलं ते सुरुवातीला छोटा गंधर्व आणि त्यानंतर मास्टर अनंत दामते. पण तुम्हाला एक सांगते, तसं नारदाचं काम चंदू बेगडेकरांपासून बऱ्याच जणांनी केलं, पण ज्यांचा नामोल्लेख करायलाच पाहिजे अशा ज्यांनी 300-400 400 प्रयोग केले ते म्हणजे मास्टर अनंत दामले आणि सुवर्ण तुला यांचं नातं अजोड. सर्वात जास्ती प्रयोग त्यांनी केले. आणि जसं मी सत्यभामा रुक्मिणीचं सांगितलं तसंच नारदाचं इकडे कृष्ण बदलले, पण नारद मुली कायम मास्टर अनंत दामलेच राहिले. ते झाले कलाकार. आणि त्याखेरीज कला मंदिर या संस्थेने पहिला प्रयोग केला, त्यानंतर श्रीरंग मंदिर, त्यानंतर नाट्य संपदा, नाट्य सुवर्ण,
नंतर सहकारी मनोरंजन मंडळ आणि रंगशाळा ह्या संस्थांनी, या प्रमुख संस्थांनी नाट्यप्रयोग केले. त्याखेरीज ते तर झालं, पण अजूनपर्यंत सुद्धा या नाटकांचे बरेच प्रयोग होतात. आता तुम्हाला सांगायचं, कोकणचा भाग आहे, गोव्याचा काही भाग आहे. पर्टिक्युलरली जेव्हा उत्सव होतात, काही देवस्थानाचे उत्सव होतात, सुवर्ण तुला हे हा जो नाट्यप्रयोग आहे हमखास होतोच. झाडेपट्टी नागपूरकडचे तो एक एरिया आहे, तिथे सुवर्ण तुलाचे प्रयोग होतात. मुंबई पुण्यामध्ये सुद्धा होतात. आता सुद्धा पुण्यातली एक संस्था हा सुवर्ण तुलेचा प्रयोग करीत असते. असे आस्था गायन या सुवर्ण तुला नाटकाचे प्रयोग होत आहेत. आणखीन एक तुम्हाला सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षांमध्ये जर तुम्ही राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे संगीत नाट्याची स्पर्धा, संगीत राज्य नाट्य स्पर्धा जर त्याचा इतिहास पाहिला तर मला असं वाटतं प्रत्येक वर्षी 17-18 नाटकं होतात. निदान एक तरी सुवर्ण तुला त्यामध्ये असतच असतं. हे अगदी म्हणजे व्यवच्छेदक लक्षण आहे या नाटकाच्या लोकप्रियतेचं. खरोखर खरोखर. आता नाट्य वाचन ऐकताना ऐकलं, पारड्यात मोहराचे हंडे ठेवा, त्याच्यावरून असं कळून येतं की तुला चालली आहे. मग प्रज्ञाताई ही तुला दाखवत होते का रंगमंचावर? कशी दिसत होती ती? हो, दाखवत होते. मला वाटतं शर्मिला सांगेल. अगं रंगमंचावर अगदी व्यवस्थित तुला दाखवत असत. सुरुवातीला प्राजक्तांनी आपल्या संस्थेतर्फे झालेल्या नाटकाच्या प्रयोगाचा जो उल्लेख केला ना, त्यावेळी मी होते मदतीला तिथे. तेव्हा मी बघितली आहे तुला कशी दाखवतात ते. चक्क एक माणूस झोपू शकेल असा 6 बाय 4 फुटाचा चौथरा केलेला असायचा. त्याची पुढील बाजू रत्नजडीत, त्याच्या मधोमध एक खांब, तो पण रत्नजडीत, 2 बाजूला 2 तराजू झाली तुला. आणि एका पारड्यामध्ये कृष्ण, एका पारड्यामध्ये मोहरांचे हंडे. आणि कृष्णाचं पारडं जिथे होतं ना, त्याला एक कडीची सोय केलेली होती. आणि ती कडी धरून बॅकस्टेजचा जो मदतनीस असायचा, बॅकस्टेजचं काम करणारा, तो चक्क कडी धरून झोपलेला असायचा तिथे. आणि तुळशी पत्र मोहरांच्या हंड्यांच्या तराजूत पडलं की इथे महामंत्री किंवा असा कोणी तिथे असतील ते खूण करायचे त्याला. आणि तो बॅकस्टेज वाला जो मदतनीस आहे तो ती कडी सोडून द्यायचा की कृष्णाचं पारडं वर जायचं. अरे वा, किती छान आयडिया आहे, कमाल आहे. पण मी असं ऐकलं होतं की हे सगळं डिझाईन कुशरी काळ्यांनी केलं होतं, हो ना? हो हो हो. हे मुख्य सांगायला पाहिजे, जेव्हा पहिल्या कित्येक प्रयोगात प्रत्यक्ष सुवर्ण तुला दिसायची नाही, तुला दिसायची नाही रंगमंचावर. मध्ये हा प्रसंग घडायचा. आणि नेपथ्यकार कुशरी काळे, जे आता तरुण पिढीला कळण्यासाठी सांगते, बप्पू काळे यांचे वडील, त्यांनी ह्याचं ही सगळं डिझाईन तयार केलं होतं. आणि ही तुला पाहिल्यावर मला आणखी एक आठवण झाली ती अशी की मुंबई दूरदर्शनची जेव्हा सुरुवात झाली 72 साली, तेव्हा पहिलं संगीत नाटक दूरदर्शनवर झालं ते सुवर्ण तुला. त्यावेळेला सगळ्यांच्या घरोघरी टीव्ही नव्हते. आम्ही सुद्धा दुसऱ्या कोणाच्या तरी घरी जाऊन ते नाटक बघितलं. आणि त्या हॉलमध्ये एखाद्या थिएटर सारखे सगळे लोक बसले होते बघायला नाटक. आणि ती तुला बघितल्यावरती जो काही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता ना, तो खूप अविस्मरणीय. अजूनही मला ते आठवतं. तर असं हे सुवर्ण तुला नाटक खरं बघायला गेलं तर या नाटकाच्या कित्येक रंजक गोष्टी सांगणं हा एक वेगळा कार्यक्रम होऊ शकेल. इतक्या याच्या कथा आहेत. असो, पण मला असं वाटतं या उपक्रमामुळे या नाटकाची जी काही आम्ही रंगावृत्ती सादर केली आहे, तो आज समारोपाच्या पूर्वी एक इच्छा प्रदर्शित करते की ही रंगावृत्ती अत्यंत तरुण पिढीकडनं, जे साधारणपणे वय वर्ष 16 ते 25 या वयोगटातली जर मुलं मुली हे नाटक सादर करतील किंवा त्यांचं नाटक तयार करून प्रत्यक्ष त्यांचे प्रयोग करायला मिळाले तर आम्हाला अधिक आनंद होईल.
कारण रंगावृत्तीमुळे हे गवत आणखी नाटक होऊ शकतं आणि अगदी आटोपशीर आत्ताच्या गद्यनाटकाप्रमाणे होऊ शकेल म्हणून याचे प्रयोग व्हावेत अशी इच्छा प्रदर्शित करून आपण सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद. कोण ही सुंदरा